और आप फायदा उठा सकते हैं हमारे 21 ऑनलाइन चर्चेस का। देखिए उनको, वो भारत की सब प्रमुख भाषाओं में उपलब्ध हैं। उड़िया, तेलुगु, तमिल, गुजराती, कन्नड़ा, तुलु, इंग्लिश, हिंदी, असमी, मराठी, पंजाबी, नेपाली, कोंकणी, मलयालम, सिंधी, भोजपुरी, बंगाली और मालवानी में। उसके अलावा 3 विशेष चर्च हैं। टीनेजर्स के लिए चर्च है, चिल्ड्रन चर्च भी है और गूंगे और बहरों के लिए भी है। थैंक यू, गॉड ब्लेस यू। महिमा 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 को कृया कर, महिमा 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 को कृया कर, की तू असमहिमामय आणि स्तुतीच्या योग्य पण, तू असराज सिंहासनावरचो कोकरो, आणि तुझ्यासाठी आम्ही हात उभारतो, की तू असराज सिंहासनावरचो कोकरो, तू असराज सिंहासनावरचो कोकरो, तू असराज सिंहासनावरचो कोकरो, महिमा 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 को कृया कर, महिमा 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 को कृया कर, की तू असमहिमामय आणि स्तुतीच्या योग्य पण, तू असराज सिंहासनावरचो कोकरो, आणि तुझ्यासाठी आम्ही हात उभारतो, तू असराज सिंहासनावरचो कोकरो, तू असराज सिंहासनावरचो कोकरो, तू असराज सिंहासनावरचो कोकरो, तू असराज सिंहासनावरचो कोकरो, तू असराज सिंहासनावरचो कोकरो. हालेलुया. मी तुमचं स्वागत करते मालवणी ऑनलाईन चर्चमध्ये. ही वेळ असा प्रार्थनेची. तुम्ही तुमचे हात स्वर्गाकडे उंचावून माझ्याबरोबर प्रार्थना करा. प्रार्थना करा. ओ जांदरी अंदबो शाखांदरी यालबो सखांदा, ओ रांजांदरी अंदबो शाखांदरी अंदबो शाखांदा. प्रार्थना करा त्या महान परमेश्वरासाठी. ओ रखली यालबो शाखांदा, तो महान असा. ओ रांबारी खांदारी खांदारी, ओ रखली यालबो शाखांदरी अंदबो सखांदा, ओ रांजांदरी अंदबो शाखांदा. त्याच्यासारखं कोणच नाही. ओ रांजांदरी अंदबो शाखांदरी यालबो सखांदा, ओ
O ranzandari anda bosha kandari anda bosa kanda. O zandari anda bosha kandari ala bosa kandari ala bosa kanda. O ranzandari anda bosha kandari ala bosa kanda. O rakalabasa kandari anda bosa kanda. O ranzandari anda bosha kandari ala bosa kanda. O rakanda zikandari ala bosha. Rakalabasa kandari kanda bosha kanda. O zandari anda bosa kandari ala bosa kanda. O ranzandari anda bosha kari kala bosa kanda. O ranzandari anda bosha kanda. प्रार्थना करा. ही प्रार्थनेची वेळ असा प्रार्थना करा. ओ राखाली आला बोशा कांदा. ओ रांजांदरी अंदा बोशा कांदरी आला बोसा कांदा. ओ रांजांदरी अंदा बोशा कांदरी आला बोसा कांदा. ओ राखांदा जी कांदरी अंदा बोशा कांदरी अंदा बोशा कांदा. आजच्या देवाच्या वचनासाठी प्रार्थना करा. ओ राखाली आला बोशा कांदा. आपलं पहिलं प्रार्थना बिंदू असा पहिला तिमोथेस पत्र 2 अध्याय 1 आणि 2 वचन सांगतात की मी यो आग्रह करताय की सगळ्यात आधी विनंती, निवेदन, मध्यस्थ आणि धन्यवाद सगळ्या मनुष्यांसाठी करा आणि विशेषतः राजांसाठी आणि जे वरच्या पदावर मोठे अधिकारी असतात त्या सगळ्यांसाठी प्रार्थना करा. यासाठी की आम्ही पूर्ण सुबत्तीत व आनंददायी शांतीचा व इमानदारीचा असा जीवन जगावा. आम्ही प्रार्थना करतो असो भारत आणि त्याच्या राज्यांसाठी, जसा की उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र इत्यादी प्रत्येक राज्यातल्या नेत्यांसाठी आम्ही प्रार्थना करतो असो. परमेश्वराचा आत्मा त्यांच्या सगळ्या निर्णयात त्यांना मार्गदर्शन करता असा आणि त्यांच्यावर प्रभाव पाडता असा की ते अशी पावलं उचलतात की जी परमेश्वराच्या सत्यनिष्ठेच्या कार्यांका पुढे घेऊन जातात. ते योग्य दिशेने नेले जातात आणि फसवणूक आणि चुकीच्या अफवांपासून मुक्त केले जातात जे की सैतानाद्वारे बनवले गेले असत आणि देश आणि अर्थव्यवस्था कमजोर करण्यासाठी असत. हालेलुया. आपण प्रार्थना करूया. प्रार्थना ओ राखाली आला बोशा कांदरी अंदा बोसा कांदा. ओ जांदरी अंदा बोशा कांदा. ओ राखाला बासा कांदरी अंदा बोशा कांदा. O ranzandari anda bosha gandari ala bossa kanda. O ranzandari anda bosha gandari anda bossa kanda. O rakali ala bosha gandari anda bossa kanda. O zandari anda bossa kandari ala bossa gandari anda bosha kanda. O rakali ala bosha gandari anda bosha kanda. O rakali ala bosha kanda. O rakandari anda bosha gandari anda bossa kanda. पूर्ण लक्ष देऊन प्रार्थना करा. ओ राखाली आला बोशा कांदा. ओ राखांदा जी खांदा रियांदा बोशा कांदा. जे मोठे पदावर असतात अधिकारी त्यांच्यासाठी प्रार्थना करा. ओ राखाली आला बोशा कांदा. IAS IPS अधिकाऱ्यांसाठी मोठ्या पदावर जे काम करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. ओ राखाली आला बोशा कांदा. ओ रांजांदा रियांदा बोशा कांदा. ओ राखाली आला बोशा कांदा. ओ राखांदा जी अंदा रियांदा बोशा कांदा. जे मंत्री आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करा. ओ राखाली आला बोशा कांदा. हे सगळे परमेश्वराच्या बुद्धीन कार्य करतात येशूच्या नावात. ओ राखाला बासा कांदा. ओ रांजांदा रियांदा बोशा कांदा. ओ राखाला बासा कांदा रियांदा बोशा कांदा. ते जे निर्णय घेतात ते परमेश्वराच्या बुद्धीन घेतात येशूच्या नावात. ओ राखाला बासा कांदा रियांदा बोशा कांदा. ओ रांजांदा रियांदा बोशा कांदा. ओ राखाला बासा कांदा रियांदा बोशा कांदा रियांदा बोसा कांदा. ओ राखाली आला बोसा कांदा रियांदा बोशा कांदा रियाला बोसा कांदा. ओ राखाली आला बोशा कांदा. ओ राखांदा जियांदा रियांदा बोशा कारी खाला बोसा कांदा. ओ रांजांदा रियांदा बोशा कांदा. ओ राखाली आला बोसा कांदा. ओ राखाली आला बोशा कांदा रियांदा बोशा कांदा रियांदा बोसा कांदा. हालेलुया. प्रार्थना करतो येशू ख्रिस्ताच्या नावात. आमेन. हालेलुया. आपलं दुसरं प्रार्थना बिंदू असा पहिला करंथीकरास पत्र 16 अध्याय 15 वचन सांगता असा. हे बंधूंनो, तुमका स्तिफनाचा घराणा माहीत असा की ता अखयाचा पहिला फळ असा आणि संतांची सेवा करण्यासाठी तयार असा. आम्ही प्रार्थना करतो असं आमच्या बांधवांसाठी की त्यांची अंतःकरण आणि मेंदू स्वर्गाच्या गोष्टीमध्ये सतत निरंतर व्यस्त असत. ते सुवार्तेच्या सेवेसाठी कटिबद्ध असत आणि ते त्यांच्या सेवा आनंदात न चुकता पूर्ण करत असत. जसं की आम्ही प्रभूच्या लवकर येण्याची तयारीत असत. घोषणा करा की ते सेवेच्या संदेशामध्ये व्यस्त असत.
आत्मे जिंकत असत आणि प्रत्येक ठिकाणावर सुवार्ता सांगत असत. आपण प्रार्थना करूया. ओ राखाला बासा खांदारियांदा बोशा खांदा, ओ जांदारियांदा बोसा खांदा, ओ राखलियाला बोशा खांदारियांदा बोसा खांदा, ओ राखाला बासा खांदारियांदा बोसा खांदा, ओ राखाला बासा खांदा, ओ रांजांदारियांदा बोशा खांदारियाला बोसा खांदा, ओ राखलियाला बोशा खांदारियांदा बोसा खांदा, ओ राखलियाला बोशा खांदारियांदा बोशा खांदा. आपलं प्रत्येक सदस्य यो स्वर्गाच्या गोष्टीमध्ये व्यस्त. ओ राखलियाला बोशा खांदा. ते काय या जगाच्या गोष्टींसाठी वेळ नाही ना, तो स्वर्गाच्या गोष्टींसाठी व्यस्त. ओ राखाला बासा खांदारियांदा बोशा खांदा, ओ राखाला बासा खांदा, ओ राखलियाला बोसा खांदा. प्रत्येक सदस्य यो सुवार्तेसाठी, परमेश्वराच्या सुवार्तेसाठी व्यस्त. तो सर्व ठिकाणी तो जाई खाली जाता थंय सुवार्ता सांगता, परमेश्वराची सुवार्ता म्हणता. ओ राखाला बासा खांदारियांदा बोशा खांदा, ओ राखाला बासा खांदारियांदा बोशा खांदा, ओ राला बासा खांदारियांदा बोसा खांदा, ओ राखाला बासा खांदारियांदा बोशा खांदारियांदा बोसा खांदा, ओ राखाला बासा खांदारियांदा बोसा खांदारियांदा बोशा खांदा, ओ राखाला बासा खांदारियांदा बोशा खांदा, ओ रांजांदारियांदा बोशा खांदा, ओ राखलियाला बोसा खांदारियांदा बोशा खाला बोसा खांदारियांदा बोसा खांदा, ओ राखाला बासा खाला बोशा खांदा, ओ रांजांदारियांदा बोशा खांदा, ओ राखाला बासा खांदा, ओ रांजांदारियाला बोशा खांदारियाला बोसा खांदा, ओ जांदारियांदा बोशा खांदारियाला बोसा खांदा, ओ राखाला बासा खारियाला बोशा खांदा, ओ जांदारियांदा बोशा खांदारियाला बोसा खांदा, ओ जांदारियांदा बोशा खांदा, ओ राखाला बासा खाला बोशा खांदा, ओ रांजांदारियांदा बोशा खांदारियाला बोसा खांदा, ओ रांजांदारियाला बोसा खांदारियांदा बोशा खांदा, ओ राखाला बासा खाला बोशा खांदारियांदा बोसा खांदा, ओ रांजांदारियाला बोसा खांदारियांदा बोशा खांदा, ओ राखाला बासा खाला बोशा खांदारियाला बोसा खांदा, ओ रांजांदारियांदा बोशा खांदा, ओ राखाला बासा खाला बोशा खांदा, ओ जांदारियांदा बोशा खांदारियाला बोसा खांदा, ओ राखाला बासा खांदा, ओ रांजांदारियांदा बोशा खांदारियाला बोसा खांदा, ओ राखाला बासा खांदारियाला बोसा खांदा, ओ रांजांदारियांदा बोशा खांदारियाला बोसा खांदा, ओ राखाला बासा खारियाला बोसा खांदा, ओ राखाला बासा खाला बोसा खांदारियांदा बोसा खांदा. हालेलुया. ही प्रार्थना करतो येशू ख्रिस्ताच्या नावात. आमेन. ही वेळ असा तिची स्तुती करूची. मी गाईन तुझ्या दया आणि प्रेमाबद्दल, तुझ्या भलाई आणि कृपेबद्दल. हालेलुया. मी गाईन तुझ्या दया आणि प्रेमाबद्दल, तुझ्या भलाई आणि कृपेबद्दल. हालेलुया. हो हो हो, तुझ्या नावाची महिमा हो, मी ओरडीन तुझ्या नावाची महिमा हो. हो हो हो, तुझ्या नावाची महिमा हो, मी ओरडीन तुझ्या नावाची महिमा हो. मी गाईन तुझ्या दया आणि प्रेमाबद्दल, तुझ्या भलाई आणि कृपेबद्दल. हालेलुया. मी गाईन तुझ्या दया आणि प्रेमाबद्दल, तुझ्या भलाई आणि कृपेबद्दल. हालेलुया. हो हो हो,
तुझ्या नावाची महिमा हो मी ओरडीन तुझ्या नावाची महिमा हो 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 तुझ्या नावाची महिमा हो मी ओरडीन तुझ्या नावाची महिमा हो हालेलुया 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 तुझ्या नावाची महिमा हो हालेलुया 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 तुझ्या नावाची महिमा हो 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 तुझ्या नावाची महिमा हो मी ओरडीन तुझ्या नावाची महिमा हो 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 तुझ्या नावाची महिमा हो मी ओरडीन तुझ्या नावाची महिमा हो हालेलुया प्रेज द लॉर्ड. ही वेळ असा मालवणी वास्तविकता संग्रहाची आणि आज दिनांक 11 एप्रिल 2021 आणि आजचा विषय असा देवाचो उच्चवास स्वतःची अभिव्यक्ती. हालेलुया. सुरुवातीचा वचन घेतला गेला असा 2 तिमोथेय अध्याय 3 वचन 16. हालेलुया. शास्त्रलेखाचो प्रत्येक भाग परमेश्वर प्रेरित असा. हालेलुया. बायबल जसा आज आमच्याकडे असा ता आमच्यावर आकाशातना पडला नाही. देवाच्या पवित्र पुरुषांनी इतिहास नोंदवल्याने आणि लिवलो जसे ते पवित्र आत्म्यान हलवले गेले, प्रेरित झाले. बायबलच्या खरेपणावर काय जण प्रश्न करतात. ह्याचं कारण म्हणजे त्यांका शास्त्रवचनाचा लेखक आणि प्रेरित लेखक यांच्यामधलो फरक सांगता इलेलो नाही. हालेलुया. बायबलमध्ये जा 66 पुस्तक असत त्याचे वेगवेगळे लेखक असत. जुन्या करारापासून नवीन करारापर्यंत लेखक भिन्न होते. त्या सगळ्यांनी शब्द रचले जसे ते पवित्र आत्म्यान प्रेरित झाले. उदाहरणार्थ पौलान बरीचशी पत्र लिहिल्यान, जसा की रोमकारास पत्र पहिला आणि दुसरा, थिसलनिकारास पत्र, गलतीकारास पत्र पहिला आणि दुसरा, करंथीकारास पत्र, फिलिपिकारास पत्र, कलस्कारास पत्र इत्यादी. पवित्र आत्म्यान मोशे, यिर्मया, यशया यांसारखे संदेष्टे, भविष्यवक्ते आणि पेत्र, योहान, याकोब यांसारख्या प्रेषितांका शास्त्रवचना लिहिण्यासाठी हलवला. परंतु ते शास्त्रवचनाचे लेखक असत असा बोलता येऊचा नाही. आपल्या विषयांबाबतीत वचनामध्ये आपल्या शास्त्रवचनाचे लेखकत्व दाखवण्यात इला असा. शास्त्रलेखाचो प्रत्येक भाग परमेश्वर प्रेरित असा. हालेलुया. प्रेरित करिता भाषांतरित ग्रीक शब्द असा थियोपनेउस्तोस, ज्याचो अर्थ देवाचो उच्चवास, देवाची प्रेरणा. या संदर्भात देव म्हणजे पवित्र आत्मा असा. तो शास्त्रवचनाचो लेखक असा. जर तुमका कधी देवाच्या परिपूर्ण इच्छेशी परिचित होऊचा असा आणि त्याच्यामध्ये प्रत्येक वेळी चालाचा असा तर जीवनाच्या सगळ्या प्रकरणावरचे देवाचे न्याय आणि त्याचे दृष्टिकोन समजून घेवा. शास्त्रवचनाचा अभ्यास करा आणि त्यावर मनन करा. हालेलुया. 2 तिमोथेय अध्याय 3 वचन 16 ते 17 अंतिम भाग
पुढे आपल्या शास्त्रवचनाचा उद्देश दाखवता. सूचना, दोष दाखवणं, सुधारणूक, चूक सुधारणूक आणि आज्ञापालनामध्ये, शिस्ती आणि नीतिमत्वाच्या प्रशिक्षणामध्ये, पवित्र जगण्या विचारामध्ये, उद्देशामध्ये आणि कृतीमध्ये देवाच्या इच्छेशी सुसंगत यांसाठी उपयोगी असा. यासाठी की देवाचो भक्त पूर्ण आणि कुशल होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी पुरेपूर लायक आणि सुसज्ज व्हावो. हे आणि अधिक असा शास्त्रवचनात तुमच्यामध्ये आणि तुमच्यासाठी करतात. जसे तुम्ही अभ्यास करतास आणि त्यावर मनन करतास, जीवनामध्ये तुमका आवश्यक तो सगळो लाभ तुमका मिळतलो आणि ख्रिस्तामधलो तुमच्या वारशाचो आणि जीवनाच्या संपूर्ण आशीर्वादाचो तुम्ही उपभोग घेतलास. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ही वेळ असा घोषणेची, तर तुम्ही माझ्या मागून घोषणा करू शकतास. पवित्र आत्मा जो शास्त्रवचनांचो लेखक असा, तेका मी पूर्णपणे समर्पित आसय. रहस्य, गुपिते, खोल, सत्य आणि सनातन प्रकटीकरणा उघड करणारो मनान माका जीवनाच्या रहस्यांचो आणि गुपितांचो अंतर्ज्ञान आसा. मी सर्वदा विजयी आसय, कारण सत्याचो आत्मो त्याच्या वचनान माझे नेतृत्व आणि मार्गदर्शन करता. आणि जा सगळा मी करतोय त्यामध्ये त्याची बुद्धी सुस्पष्ट असा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. लॉर्ड, मेरा नाम रेशमा है और मेरी गवाही ये है, मेरे पड़ोस में रहने वाली आंटी, उन्हें पूरे शरीर में जलन होता था और उनके शरीर पे निशान आते थे और उन्होंने बहुत सारा दवाई किया, फिर भी उसका कोई इलाज नहीं मिला। इस कारण उनका पूरा परिवार और वो भी बहुत परेशान थे। फिर मैंने उन्हें यीशु के बारे में बताया कि यीशु बीमारों को चंगा करता है और आपको भी चंगा कर सकता है। मैंने क्राइस्ट एम्बेसी इंडिया का ऑनलाइन मराठी चर्च उन्हें दिया। उन्होंने विश्वास किया कि जब मैं देख रही हूँ यीशु मुझे भी चंगा करेगा, और फिर उन्होंने देखा और कुछ दिनों बाद आके उन्होंने मुझे बताया कि उनके शरीर से पूरी जलन, पूरे दाग चले गए और उसके बाद उन्हें अच्छा जॉब भी मिला और उनका परिवार खुश है, वो भी बहुत खुश है। इसके लिए परमेश्वर का धन्यवाद करती हूँ और धन्यवाद करती हूँ यीशु का। थैंक यू पास्टर आइजैक अग्रवाल को, जिन्होंने हमारे लिए मराठी सर्विस उपलब्ध किया। मत सोचिएगा कि आपने कोई गलती कर दी या आपने कुछ इतना बड़ा काम कर दिया कि परमेश्वर का प्रेम आपके लिए खत्म हो गया, और कभी मत होने दीजिएगा कि आप अपने आप को बेकार समझें। जब आप 24 घंटे प्रेम में चल रहे हो तो आप 24 घंटे किस में चल रहे हो? परमेश्वर की भरपूरी में। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। अगर आपको उद्धार में चलना है तो आपको प्रेम करना पड़ेगा। प्रेज द लॉर्ड। तो प्रेम केवल मुंह का नहीं, प्रेम में आप एक कदम उठाते हो। जैसे परमेश्वर ने जब हमसे प्रेम किया तो उसने कुछ किया। जो सम्मान परमेश्वर ने यीशु मसीह को दिया, जो मौका परमेश्वर ने यीशु मसीह को दिया, वही मौका उसने मुझे और आपको दिया। हालेलुया। उसने हमें उसके पास बुला लिया। हालेलुया। उसने हमारा उसके बीच का जो संबंध टूट गया था उसको क्या कर दिया? जोड़ दिया। ग्लोरी। किसकी वजह से? प्रेम की वजह से। हालेलुया। मैं आदेश देता हूं बीमारी को उनके शरीरों से जाने का यीशु मसीह के नाम। मैं उन अशुद्ध आत्माओं को, उन दुर्बलता की आत्माओं को, उन बीमारी फैलाने वाली आत्माओं को आदेश देता हूं उनके शरीरों से जाने का और वापस नहीं आने का यीशु मसीह के नाम।
कोणतं दुसरं नाव नाही येशूसारखा, कोणतं दुसरं नाव नाही प्रभू सारखा, कोणतं दुसरं नाव नाही येशूसारखा, तो सादराच्या योग्य, तो महिमेच्या योग्य, तो स्तुती आणि सामर्थ्याच्या योग्य, पण कोणतं दुसरं नाव नाही येशूसारखा, कोणतं दुसरं नाव नाही प्रभू सारखा, कोणतं दुसरं नाव नाही येशूसारखा, तो सादराच्या योग्य, तो महिमेच्या योग्य, तो स्तुती आणि सामर्थ्याच्या योग्य, पण कोणतं दुसरं नाव नाही येशूसारखा, कोणतं दुसरं नाव नाही प्रभू सारखा, कोणतं दुसरं नाव नाही येशूसारखा, तो सादराच्या योग्य, तो महिमेच्या योग्य, तो स्तुती आणि सामर्थ्याच्या योग्य, पण कोणतं दुसरं नाव नाही येशूसारखा, कोणतं दुसरं नाव नाही प्रभू सारखा, कोणतं दुसरं नाव नाही येशूसारखा, तो सादराच्या योग्य, तो महिमेच्या योग्य, तो स्तुती आणि सामर्थ्याच्या योग्य, पण तो सादराच्या योग्य, तो महिमेच्या योग्य, तो स्तुती आणि सामर्थ्याच्या योग्य, पण Indra la satolo le hetere li baha, l'indra gadare le setele indra langra gabrabante le he baha, libra gadare le sheshetele hindra langra gabrabotro lo shatili hila baha, l'indra gadare le sheshetele hidra langra gabrabantre le shetele baha, l'idra gadare le sheshetele indra langra gabrabosoto le hotala baha, l'idra gamandro le shetele inkra gadare le shetele idra langra gabrabante Lidra gadare lisha tolo kodombre gedere libra baha lendra gadare le setele indra langa brabandre le setele baha. ओ हालेलुया. आपण प्रार्थना करतलो आमच्या सगळ्या चर्च मेंबरसाठी, विशेषतः प्रत्येक चर्च मेंबरसाठी जो खंयच्या तरी आजारान त्रासात असा की तो चंगाई ग्रहण करता येशू ख्रिस्ताच्या नावात. जर त्यांच्या शरीरात काय त्रास होतो तो जाता तो येशू ख्रिस्ताच्या नावात. शैतानाचं खायचं काम त्यांच्या शरीरात काम नाही करू शकणे येशू ख्रिस्ताच्या नावात. आम्ही आजारपासून राहिल्या शैतानाच्या हातांका आमच्या चर्चा वरसून काढतो येशू ख्रिस्ताच्या नावात. प्रार्थना करा. रोग setele brabaha lindra gadare le setele indra la brabaha le treke dere liza lo satele he kadibaha lindra gadare le setele hidra la gaba lidra gadare li swato logo dove baha lindra gadare le setele hidra la angra gabrabandro le ke sika dura kadire le baha lindra gadare greater is he that is in us, जो हमारे अंदर वो महान उससे जो संसार में है. ओंद्रले प्रकेदरले शतले के दिंग्र प्रभा बाबा त्यांच्या आत्म्यात सत्याची समज खोल जाता येशू ख्रिस्ताच्या नावात.
जे शरीरात आम्ही जीवन बोलतो येशू ख्रिस्ताच्या नावात. परमेश्वराचे सामर्थ्य त्यांच्या शहराकडे अग्रेसर करतो येशू ख्रिस्ताच्या नावात. परमेश्वराचे सामर्थ्य त्यांच्या शहराकडे अग्रेसर करतो येशू ख्रिस्ताच्या नावात. त्यांच्या हातांका आम्ही चर्च मेंबरच्या वरसून कापतो येशू ख्रिस्ताच्या नावात. धन्यवाद देतो प्रभू, धन्यवाद देतो, धन्यवाद देतो, धन्यवाद देतो. आणि प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमीन. हालेलुया. धन्यवाद देतो परमेश्वर तुमच्या दयेसाठी, तुमच्या करुण्यासाठी. धन्यवाद देतो. आमका प्रार्थना करतो सन्मान देवसाठी, ज्याद्वारे आम्ही जगात बदलांक आणतो. प्रार्थनाच्या विषयात एक गोष्ट ही असा प्रभू की तुम्ही त्याचं उत्तर देतास. धन्यवाद देतो. आपल्या आत्म्याच्याद्वारे आमका निर्देशित करूसाठी धन्यवाद देतो प्रभू. त्या वेळेसाठी जो तुम्ही आमका दिलास, आम्ही तुमच्या वचनांका ऐका खयो आणि पुढे जाऊ खयो. आम्ही सांगतो प्रभू, आमची आत्मा, आमची हृदय उघडलेली असतात प्रभू तुमच्या वचनांका ऐकासाठी आणि ग्रहण करूसाठी. प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमीन. प्रेज द लॉर्ड. शकतास तुम्ही जोरात येशू ख्रिस्तासाठी टाळी वाजवू शकतास. हालेलुया. तुमका बघून बोलू शकतास. झालं तुमका बघून. हालेलुया. आणि ह्यो जो महिनो तो खूप इम्पॉर्टंट असा. प्रेज द लॉर्ड. माझ्याकडे आज तुमच्यासाठी एक टॉपिक असा आज जो आमच्या सगळ्यांसाठी सहायता करतलो. आणि टॉपिक असा आत्म्यांका जिंकणा प्रत्येक ख्रिस्तीची सेवकाई. प्रेज द लॉर्ड. काय असा टॉपिक शकतास? आत्म्यांका जिंकणा प्रत्येक ख्रिस्तीची सेवकाई. ह्यो जो संदेश असा जो खूप कमी वेळा ख्रिस्ती लोक ऐकतात, तो संदेश तो परत परत ऐकतात की का तुम्ही मागता असता तुमका भेटतला. प्रेज द लॉर्ड. पण ह्यो संदेश की आत्म्यांका जिंकणा प्रत्येक ख्रिस्तीची सेवकाई असा. प्रेज द लॉर्ड. चांगला असा की आमका आमचे अधिकार माहिती असत. चांगला असा की आमका माहित आहे की परमेश्वरानं आमका काय दिल्या नसा. पण त्या सगळ्या गोष्टींच्या मध्ये परमेश्वरानं आमका सेवकाई पण दिल्या नसा. प्रेज द लॉर्ड. तुझ्या सांगा परमेश्वरानं आमका सेव पण दिल्या नसा. देऊन बोला शकतात परमेश्वरानं आमका सेवकाई पण दिल्या नसा. आणि कदाचित तुमका नाही माहित असतला की परमेश्वराची सेवा करणं सगळ्यात सन्मानीय काम असा. कमॉन विचार करून बघा. जर तुमका नोकरी भेटत माननीय मोदीजींच्या ऑफिसमध्ये तुम्ही किती खुश असतालास की मी प्रधानमंत्र्याच्या ऑफिसमध्ये काम करतोय. पण त्याच्यापेक्षा मोठी नोकरी काय असा ज्यांनी सगळ्यांका बनवले आणि त्याच्यासोबत तुम्ही काम करतास. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सो इट्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट की या संदेशाक आपण समजू आणि या संदेशाक आपण लावू शकू. वचनाचा आमच्या चेतनेमध्ये राहणं खूप गरजेचं असा. कारण जा वचन आमच्या चेतनेमध्ये असता तसाच आपण बिहेव करतो. यु नो, जर तुम्ही आता जर चर्चमध्ये असास, तुमची ही चेतना असा की तुम्ही खय असास चर्चमध्ये, तर नीट बसलेले असास, चांगले कपडे घालून इले असास, संदेशाक ऐकतास. पण जर तुम्ही घराकडे असतास आणि ऑनलाईन जर बघित असतास, कदाचित तुम्ही झोपलेले असास, कदाचित बनियनमध्ये असतास, चाय पित असतास, तर काय झालं खय तुम्ही असास त्या चेतनेन तुमच्या काम करूच्या पद्धती प्रभावित केलेला असता. आणि तुम्ही चर्चमध्ये असता, तुमचं काम करूची पद्धत काय असा आता वेगळी असा. देश तोच असा. जेव्हा लॉकडाऊन चालू होतं आपण घरामध्ये ऐकावतं, तर मला माहिती की तुम्ही कसं ऐकावतास. प्रेज द लॉर्ड. पण कदाचित खूप कमी लोक होती कदाचित असं ऐका होती. उठून मेकअप लावून आंघोळ मिळून करून बसले. त्यांना माहिती की ती ह्या कधी होते. काही जण कदाचित 3 वाजताच ना आंघोळ करत असतो. चला सकाळी 3 वाजता आंघोळ करूया, सकाळी चर्च बघूया. प्रेज द लॉर्ड. तर कशाक मी सांगूचा प्रयत्न करतोय, चेतना असा काय असा ती निर्धारित करता की आपण कसा बिहेव करू कयो. याच कारणाचं की वचन सांगता ख्रिस्ताच्या वचनाक आपल्या आतमध्ये अधिक आईन बसाक देवा. जेव्हा परमेश्वराचं वचन तुमच्या आतमध्ये अधिकतेन वसलेला असता, पुरीन बसलेला असता, जास्त वसलेला असता, तेव्हा त्या तुमच्या डोक्यात राहता.
उबळत रावता. जसा तुम्ही जर काहीतरी जास्त तेलाचा खाल्लास तर माना ॲसिडिटी झाली तर पूर्ण तुमचा डोक्या खेचार राहता, गुळगुळ ना ॲसिडिटीवरती राहता. कारण जास्त खाल्लास तुमच्या डोक्यातून ती गोष्ट जाणार नाही, तोपर्यंत ॲसिडिटी संपणार नाही. लोकांना माझा गोष्ट समजता, जोपर्यंत ॲसिडिटी असा तर नको हा, पण जोपर्यंत ती तोपर्यंत काय तुझा तोंड असा बनवून राहतला, काहीतरी बसतलास, पकडून बसून राहतलास. ती ॲसिडिटी काय करतली, तुमच्या सगळ्या ॲक्शनला काय करतली कंट्रोल. प्रेज द लॉर्ड. तर तसाच वचन जेव्हा तुमच्या चेतनामध्ये असता ह्या नाही की जेव्हा तुम्ही फक्त ऐकान निघान गेलास. जेव्हा वचन तुमच्या चेतनेमध्ये असता तुम्ही वचनाच्या अनुसार काम करतास. वचन चेतनेमध्ये कधी असताला तेव्हा वचनावर तुम्ही काय केलास, मनन केलास. वचन काय असा अधिकतेन बसलेला असा, जेव्हा आता खोलवरती बसलेला असा. खूप इम्पॉर्टंट असं की तुम्ही वचनाक आपल्या चेतनेमध्ये येऊक शिका. कारण की आम्ही तुमका रोज सांगतो, रोज रॅप्सोडी वाचा, वेळोवेळी प्रार्थना करा, वेळोवेळी वचनांची घोषणा करा. काय होता तुमच्या चेतनेमध्ये कायम काय असा वचन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर जर तुम्ही एक बातमी ऐकलास, व्हायरस इलो असा, तुमच्या चेतनेमध्ये वचन काय असा, माझ्यामध्ये परमेश्वराचा जीवन असा. ऐकतलास ना, व्हायरस इलो असा, तुमच्या हातून ऑटोमॅटिक निघत असताला, माझ्या आतमध्ये परमेश्वराचा जीवन असा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. तसाच ह्याचा वचन असा की आत्म्यांका जिंकणा एक ख्रिस्तीची सेवकाई असा. या तुमच्या डोक्यात 24 तास राहावा होया. एका ख्रिस्तीच्या रूपात परमेश्वरान म्हाका पृथ्वीवरती कशाक सोडल्या नसा, मी काय करू शकतय, आत्म्यांका जिंका शकतय. खूप जणांका नाही माहिती की परमेश्वरान त्यांना पृथ्वीवरती कशाक सोडल्या नसा. ते आपले बुलाहट शोधतात आणि पहिल्यांदा फक्त बुलाहट शब्द फक्त ख्रिस्ती लोक वापरी होते. पूर्ण जगान ख्रिस्तींनी पण या शब्द वापरू सुरू केले नाही. असा मी पण आपली बुलाहट शोधतोय. बुलाहट ऐकलं असतास तुम्ही. उंच सर्कलवाले तिथे जे लोक जास्त शिकलेले असतात ते काय करतात, मी माझी बुलाहटला शोधतोय. इट्स गुड. तर तुम्ही तुमची बुलाहट शोधतास तर तुमका तापण शोधूचं लागतं ज्याने तुमका बोलवलं नसा. कारण जर कोणी बोलवलं नाही तर बुलाहट कसली असा. लॉर्ड. हॅलो. जर बुलाहट असा तर बोलवणारो पण असा. ज्याने तुमका बोलवलं नसा तो तुमका तेव्हाच बोलवू शकता जेव्हा त्याने तुमका बनवलं नसा. प्रेज द लॉर्ड. हॅलो. आता ह्याचं नाव एंजल असा. थोडीच कौशल्याची इकडे जाऊन सांगतली माझ्या स्कूलची फीस द्या. जा तुझ्या आईकडसून घे. जाऊ शकतो त्यांच्याकडे. कारण यांच्यामध्ये काहीतरी संबंध नाही असा. नाही पण हे पण बोलवू शकतात, आई कधी बनव, तुम्ही माझी आई असाच काय, मी कशाक बनव ती. जेव्हा बुलाहट असा काय असा बोलवणारो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर आत्म्यांका जिंकणा आपली बुलाहट असा. जर फक्त स्वर्गात जाऊचा असता तर ज्या दिवशी तुम्ही येशू आपला प्रभू मानलेलास त्या दिवशी तुम्ही स्वर्गात गेला असतास. परमेश्वरन आपल्या पृथ्वीवरती सोडले ना त्याच्यासाठी असा की आपण काय करू शकतो, दुसऱ्यांका पण स्वर्गात जाऊचा रस्तो दाखवू शकतो. जर तुम्ही खंय नोकरी करतास, परमेश्वरन तुमका ती नोकरी ह्याच्याकडे दिली ना की थैली सगळे लोक खंय जाऊ गये, स्वर्ग. जर तुम्ही खंयच्या गावात राहतास तर परमेश्वरन तुमका त्या गावात कशासाठी राहण्यासाठी पाठवल्या नसा, ते गावातले लोक खंय जाऊ गये, स्वर्गात. जर तुम्ही एका स्कूलमध्ये शिकतास तर परमेश्वर इच्छिता की स्कूलमधले लोक खंय जाऊ गये, स्वर्गात. तुम्ही एका बिल्डिंगमध्ये राहतास, एका सोसायटीमध्ये राहतास, गल्लीत राहतास, पण तुम्ही राहतास, काम करतास, परमेश्वर इच्छिता की तिथले लोक सगळे खंय जाऊ गये, स्वर्गात. त्यांना स्वर्गात नेण्यासाठी कोणाक पाठवलं नसा, तुमका आणि माका. जणांना नाही माहिती असा. या खूप जणांनी आपल्या जीवनात दुसरे उद्देश बनवले नाही असत आणि ह्याच कारणासाठी त्याच्या जीवनात कायच सॅटिस्फॅक्शन नाही असा, संतुष्टी नाही असा. कारण ते कामं करतात जी त्यांना करूक सांगितलीच नाही होती. लॉर्ड. हालेलुया. तर आत्म्यांका जिंकणं काय असा, बुलाहट असा. काय असा, ज्यांका सांगा आत्म्यांका जिंकणं बुलाहट असा.
हे काय असा प्रत्येक ख्रिस्तीची सेवकाई असा काय असा कोणाची सेवकाई असा माझ्याकडे 4 पॉईंट असत. पहिले पॉईंट बोलतोय त्याच्यानंतर आपण लवकर जी प्रयत्न करतलो. पहिलो पॉईंट असा की व्हॉट इज सोल विनिंग म्हणजे आत्म्यांका जिंकणं असता काय. दुसरो पॉईंट असा ह्या कशाक आवश्यक असा. तिसरो पॉईंट असा कोण आत्म्यांका जिंकण्याचं योग्य असा. आणि चौथो पॉईंट असा की आपण आपल्या आत्म्यांका जिंकण्याच्या कामाक सिद्ध कसा करू. प्रेज द लॉर्ड. तर हे 4 पॉईंट असतात. पहिला काय असा आत्म्यांका जिंकणं काय असा बोलू शकता. आत्म्यांका जिंकणं काय असा. दुसरा पॉईंट काय असा ह्या आवश्यक कशाक असा. तिसरा काय असा कोण असा जो आत्म्यांका जिंकण्याच्या योग्य असा. कोण असा जो आत्म्यांका जिंका शकता. चौथो काय असा माझ्या आत्म्यांका जिंकण्याच्या कामाक मी कसा काय सिद्ध करू. प्रेज द लॉर्ड. ह्या तुमचं हेल्प करतला. कदाचित मी परत नाही देऊ शकाय पण तुमच्या चेतनेत काय म्हणूचो असा परत लहानपणी आईने तुमका सांगितलं की जेव्हा आज तुमका कोण सांगणार नाही की जेव्हा तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत मेहनत कशासाठी करतास कोणासाठी. पहिला तुमच्या पाठीमागे धावायचं लागतं जेवसाठी नाही धावायचं लागणार. तर नको होऊ देऊ की संदेश तुमका मागा परत सांगूचो लागत. तुम्ही काय बना या संदेशाद्वारे मेहनत करू सुरू करा. तर तुम्ही आता कशासाठी मेहनत करतास जेवणासाठी. आज जेवण ज्याच्यासाठी तुम्ही लांब पळावतास आता तुम्ही त्याच्यासाठी काय करतास मेहनत. त्याच जेवणात तुम्ही तुमच्या मुलांका देऊ इच्छितास. त्याच जेवण ज्याच्याकडून तुम्ही एक दिवस पळावतास. नको होऊ देऊ की संदेश तुमच्या पाठीमागे मी जीवनभर पडान राहतलोय. आत्म्या जिंका नाही. तुमका एकदाच समजा काय की नाही या माझं काम असा माका ह्याच्यासाठी काय करूची असा मेहनत. काल कोणी माझी आत्म्यांक जिंकल्यान आज मला काय करूचे असा दुसऱ्यांची आत्म्यांक जिंकायचा असा. कोणावरती पण हराक नाही शकणार. तुमका नाही माहिती की जगा तुम्ही जिंकता पूर्ण जगाबरोबर काय करू शकता. प्रेज द लॉर्ड. त्या चर्चमध्ये मी जायचं त्या चर्चमध्ये लोकांनी सांगितल्याने एक माणूस ख्रिश्चन नाही बनतलो तो होतोय मी. ते माझ्यापासून बियाण पळायचे. त्यांना वाटायचं मी ख्रिश्चन नाही होतोय. मी झालंय ना फक्त झालंय लाखो लोकांना बनवतोय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर तुमका ना माहिती की जगा तुम्ही सुवार्ता ऐकवतास तो उद्या काय करू शकता. किती मोठे परिणामांका मिळवू शकता. आणि परमेश्वर शुअरली तुमका त्याच्यासाठी काय देतलो बक्षीस देतलो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तयार असा शिकासाठी. तर सगळ्यात आधी काय असा व्हॉट इज सोल विनिंग आत्म्यांका जिंकणं काय असता. तर आपण वाचतलो कलोसिकरांस पत्र 1 अध्याय 13 वचन AMPC सून आणि मराठीतून वाचतलो आपण. सोल विनिंग खूप आवश्यक असा की तुम्ही एका समजावयास तुमची खूप सहाय्यता करताला. कलोसिकरांस 1:13 ओके. तेनीच आमका अंधकाराच्या वशमधून सोडवून बोला तेनीच आमका अंधकाराच्या वशमधून सोडवून आपल्या प्रिय पुत्राच्या राज्यात प्रवेश करवल्यान. बरोबर असा. तर आता असं की कोणी सोडवल्यान AMPC मध्ये काय लिहिलं असा फादर काय त्यान कोणी पित्यान काय केल्यान AMPC मध्ये वाचूया. फादर हॅज डिलिव्हर्ड ड्रॉन अस टू हिमसेल्फ. त्यान आमका सोडवल्यान आणि आपल्याकडे खेचल्यान. काय केल्यान पित्यान आमका सोडवल्यान आणि आपल्याकडे खेचल्यान आउट ऑफ द कंट्रोल डोमिनंट ऑफ द डार्कनेस. आमका अंधकाराच्या नियंत्रणातून आणि प्रभुतेतून सोडवल्या. प्रेज द लॉर्ड. बोला अंधकाराच्या नियंत्रणातून प्रभुतेतून सोडवल्यान. तुम्ही इथं काय केलं आमका त्यांनीच आमका अंधकाराच्या वशमधून सोडवून कोणी अंधकाराच्या वशमधून सोडवून म्हणजे तो माणूस तो येशू ख्रिस्ताक नाही ओळखना कोणाच्या वशमध्ये असा अंधकाराच्या वशमध्ये. तो इच्छा करून पण योग्य काम नाही करू शकणार. तुमका उत्तर दिलं की लोक एवढे दृष्ट कशा असत. ते तुम्ही विचार करतालास की अरे दृष्ट कशा कसा एवढं वाईट कसा करू शकता कारण कोणाच्या वशमध्ये असा अंधकाराच्या वशमध्ये. वशीकरण ऐकलं असतास ना वशीकरण. माणूस कोणाच्या तरी वशमध्ये असता करता का त्याचा करता का वशमध्ये असा. बघू शकतास तुम्ही आत्म्यांका जिंकणं त्यांनी काय सांगितले. त्यांनीच आमका अंधकाराच्या वशमधून सोडवून त्याच्यासून अंधकाराच्या वशमधून सोडवून आत्म्यांका जिंकाक तुम्ही समजता. आत्म्यांका जिंकाक तुम्ही काय करतास. तुम्ही कोणाक तरी काय करतास अंधकाराच्या वशमधून सोडवता असास. प्रेज द लॉर्ड.
करतास कराच्या वशमधून सोडवतास. मस्करी नाही चालू असा. तुम्ही कोणाला तरी गेलास आणि बोललास चर्च वा तो असं देतलो नाही. प्रत्येक नियम त्याच्यावरती एक बल काम करता. का खय त्या चुकीच्या कामात तो थांबवून ठेवू इच्छिता. आमका त्या बलाक कापूचा लागतला. खय माणूस काय होतलो वशमधून काय होतलो सुटतलो. या असा आत्म्यांका जिंकणं. खूप वेळा लोक सांगतात की ओ त्याच्यात सांगितलं की ये तो नाही इलो सो. मी सांगितलं की तुमका ना माहिती बाजूचं कोणाच्या वशमध्ये असा. अंधकाराच्या वशमध्ये कंट्रोलमध्ये. तर जर मी आणि तुम्ही जुजर रूपान प्रार्थना नाही केलं माणसाक आम्ही वशमधून सोडव नाही शकणं. जोपर्यंत तो अंधकाराच्या वशमध्ये असा जगासाठी काय असा तो असा तो असा या तो का मूर्ख माणसाच्या हातात तुम्ही बॉम्ब द्यावा तुमका झोप येतली तर जो कधी पण पिन ओढतलो. कारण तो काय असा मूर्ख. त्याका त्याच्यावरती काय कंट्रोल काय पण त्याच्या डोक्यात येतलं आणि तो काय करतलो. तो स्टेप जो तुमका समजायची असा अंधकाराच्या मधून सोडवचा असा आत्म्यांका जिंकणं. त्या मस्करीचं काम आपण नाही करणं. तुमका ना माहिती आहे की तुम्ही जेव्हा एका आत्म्याक जिंकतास तर तुम्ही जगाचा किती मोठा फायदा केलास. एक माणूस ज्याका शैतान वापरी होतो वाईट पसरवसाठी तुम्ही त्याला काय केलास अंधकाराच्या वशमधून सोडवलास. याच्यासाठी इतकं सन्माननीय काम असा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोण नाही सांगू शकणार की ओ मी नाही करूचंय आणि तुमका करूचा लागतला. माकाण तुमका जगाक सुधरूचा असा माकाण तुमका या करूचा लागतला. जोपर्यंत माणूस येशूमध्ये नाही इलो असा कोणाच्या वशमध्ये असा शैतानाच्या वशमध्ये कराच्या वशमध्ये कोणाच्या ठेवलेला असा होय. कंट्रोल अँड डोमिनियन ऑफ द डार्कनेस. प्रेज द लॉर्ड. शैतान त्याला चलवता काय करता करण्यासाठी टाइमवर तो चुकीचं काम करता. प्रेज द लॉर्ड. तो सांगता की माका पण नाही माहिती की माझ्यासोबत काय झाला का माहिती की त्याच्यासोबत काय झाला. कोणाच्या वशमध्ये असा तर कराच्या वशमध्ये कोणाच्या कशात असा. आणि माझ्या आणि तुमचं काम काय असा अंधकाराच्या वशमधून सोडवणं. तू बघतास किती मोठं काम करतो आपण. किती महान काम असा. एका माणसाक जेवण देणं चांगलं असा पण जेवण दिल्यानंतर सुद्धा तो कदाचित कोणाच्या वशमध्ये असतो शैतानाच्या वशमध्ये. काय फायदा असा. याच कारणाचा की आमचा पहिला ध्यान कोणावरती असता आत्म्यांका जिंकण्यावरती जेवण देण्यावरती. लोक विचारतात की चर्चवाले जेवण नाही कशात देणं होत. माहिती आहे की जेवण दिल्यानंतर पण तो माणूस कोणाच्या वशमध्ये असा तो काही जास्त फायदो झालेलो नाही असा. एकदा जेवण देतलो दुपारी परत भूक लागतली. याचा अर्थ नाही की आम्ही जेवण नाही देणं पण आमका माहिती आहे की त्याने जास्त मदत होतली नाही असा. काय जेवण देतलो मग संध्याकाळी देतलो मग परत तरी नाही द्यायचं दुसऱ्या दिवशी पळून जातलो. जेवण दिलं होतं आपण कोणाच्या काम येऊचाला त्याला असा हॅलो असा. पण जर ते का आपण अंधकाराच्या वशमधून सोडवलं ओ बॉय हालेलुया मोठा काम होतला. काय होतला आता त्याला मोठा काम. आत्म्यांका जिंकणं पहिलं स्टेप काय असा पहिला काम काय असायचं कोणा काढणं अंधकाराच्या वशमधून सोडवणं ना. अंधकाराच्या वशमधून पण तर अर्धा काम असा अजून पूर्ण नाही झाला असा पुढे वाचूया बरोबर ना. तर त्यांनीच आमका अंधकाराच्या वशमधून सोडवून तर पहिला काम काय असा सोडवणं. आत्म्यांका जिंकण्यात पहिला काम काय असा आत्म्यांका जिंकण्यात पहिला काम असा सोडवणं. काम काय असा जेव्हा तुम्ही काहीतरी चुकीचं काम करतास असं तर नाही ना की तुम्ही अंधकाराच्या वशमध्ये असाच तुमचं काय येशू ख्रिस्त प्रभू असं तुमका परत प्रश्न विचारूच लागतलो. प्रेज द लॉर्ड. शैतानाक आपल्यासोबत काय पण नको निघाऊ देऊ. शैतानाच्या तुमच्या आतमध्ये काही एक नाही असा. प्रेज द लॉर्ड. बोला शैतानाचा माझ्या आतमध्ये काय पण नाही असा. बोला अंधकाराचा माझ्या आतमध्ये काय पण नाही असा. हे ते गोष्ट ते तुमका स्वतः बोलायचे असत. जे गोष्ट ते मी रोज स्वतः बोलतोय माहित नाही किती वेळा. शैतानाचा माझ्यामध्ये काय पण नाही असा. अंधकाराचा माझ्यामध्ये काय पण नाही असा. हालेलुया हालेलुया हालेलुया. त्याच आमका कोणावर करूचा असा दुसऱ्यांसोबत. त्याच्या टाइम काय करूचा असा मध्यस्थाची प्रार्थना करूचा असा. कसली प्रार्थना तर ती मस्करी नाही असा. प्रेज द लॉर्ड. तर त्यांनीच आमका अंधकाराच्या वशमधून सोडवून काय केल्यान
आपल्या प्रिय पुत्राच्या राज्यात प्रवेश करवल्यान. तर फक्त त्यांनी बाहेर नाही काढूक, काय झालो काहीतरी आतमध्ये पण घेऊन गेलो. प्रेज द लॉर्ड. तुम्ही पहिलं काम काय केल्यान त्यांनी सोडवल्यान, मग काय केल्यान प्रवेश करवल्यान. तुम्ही बघतास तर पहिलं काम काय असं, आपण त्यांना काय करतो, कराच्या राज्यामधून सोडवतो. मग ते काम त्यांना आम्ही काय करतो, परमेश्वराच्या राज्यात प्रवेश करवतो. परमेश्वराच्या राज्यात प्रवेश करवचो अर्थ काय असा, परमेश्वराच्या राज्यात प्रवेश करवचो अर्थ असा, आम्ही त्यांच्या आतमध्ये आपल्या प्रार्थनेच्या द्वारे परमेश्वराचा स्वभाव विकसित करतो. प्रेज द लॉर्ड. करतो परमेश्वराचा स्वभाव, परमेश्वराच्या सत्यनिष्ठेक काय करतो, त्यांच्या आतमध्ये विकसित करतो आपल्या प्रार्थनेच्या द्वारे. चला अजून एक वचन वाचूया. व्यवस्था विवरण 6 अध्याय 23 वचन. He's brought us out from there, might bring us in. आणि आमका थंयसून काढून घेऊन इलो याच्यासाठी की आमका ह्या देशात पोचव. तर तो आमका बाहेर आणल्यान कशासाठी, कारण की तो खंयतरी आमका घेऊन जाऊ गयो. हॅलो, काय केल्यान त्यांनी काढल्यान खंय घेऊन जाऊसाठी, तरी देशात घेऊन जाऊसाठी. आम्ही फक्त त्यांना सोडवणं नाही असं, आमका त्यांना खंय स्थापित करूचा असा, परमेश्वराच्या राज्यात स्थापित पण करूचा असा, सुनिश्चित करूचा असा की परमेश्वराच्या प्रभावात येऊ खंय. प्रेज द लॉर्ड. पहिल्यांदा जे कोणाच्या वशमध्ये होते, सहकाराच्या वशमध्ये, ते कोणाच्या वशमध्ये येऊ खंय, परमेश्वराच्या वशमध्ये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोण चालव गयो, परमेश्वर. पहिल्यांदा त्यांना कोण चालय होतो, शैतान चालय होतो, कोण चालवता. आणि ह्या प्रार्थनेशिवाय नाही होचा. वेळा सांगतात, ओ माझो नवरो चुकीच्या मध्ये फसलेलो असा, तर त्यांच्यासाठी प्रार्थना करा, जे चुकीचे सवय टाक होय काय सुटायचे असत. तुमका प्रार्थना काय करूचे असत की त्याच्या आतमध्ये परमेश्वराचा स्वभाव विकसित हो गयो. जेव्हा त्याच्या आतमध्ये परमेश्वराचा स्वभाव विकसित होतलो, स्वतःच तो काय करतलो, योग्य काम. प्रेज द लॉर्ड. जर तुमच्या मुलाक इंग्रजी बोलाक नाही ना, तुम्ही काय करतास, त्याला खंय पाठवतास, कोचिंग मध्ये इंग्रजी शिकासाठी. जर त्यांनी इंग्रजी शिकल्यानंतर चुकीची इंग्रजी बोलतलो, हॅलो, बरोबर इंग्रजी शिकल्यानंतर चुकीचं बोलतलो, जेव्हा त्याच्या आतमध्ये परमेश्वराचा स्वभाव विकसित होतलो, तो माणूस चुकीचं काम करतो. पण खूप जण काय नाही, खूप जण काय प्रार्थना करतात, ओ जो नवरो सुधरा होयो, तो सुधारणार नाही असो. अशा प्रार्थनेने सुधारत असते, ते सगळे सुधारले असते. जर सुधारते तर सगळे सुधारली असती. प्रार्थना काय करूची असा की त्यांच्या आतमध्ये काय विकसित हो गया, परमेश्वराचा स्वभाव काय विकसित हो गयो. तास हॅलो विकसित हो गयो, परमेश्वराचा स्वभाव, परमेश्वराचा स्वभाव, परमेश्वराची सत्यनिष्ठा. तास तुम्ही आत्म्यांका जिंकणं काय असा, त्यांना अंधकारातून काढून कशामध्ये स्थापित करणं, परमेश्वराच्या राज्यात स्थापित करणं. त्यांच्या त्यांच्या आतमध्ये काय हो गयो, प्रॉपर बना गयो. प्रेज द लॉर्ड. तर जेव्हा आता पहिली स्टेप काय असा, आम्ही ख्रिस्तीमध्ये करंथीकरणास 5 अध्याय 17 वचन. पहिली स्टेप काय असता आत्म्यांका जिंकण्यात, जर कोणी ख्रिस्तामध्ये असा, तो नवीन सृष्टी असा, गोष्टी निघान गेल्या असत, सगळ्या गोष्टी नवीन झाल्या असत. ती काय असा, सुरुवात काय असा, जर कोणी ख्रिस्तामध्ये असत तो नवीन सृष्टी असत, जुन्या गोष्टी होऊन गेल्या असत, सगळ्या गोष्टी नवीन झाल्या असत. सुरुवात असा काय असा, आम्ही त्याला काय केलं असं, सोडवलं असं, कशात दिलो असा, ख्रिस्तात दिलो असा, कशात दिलो. आता काम पूर्ण नाही झाला असा. काम पूर्ण कधी होताला, पत्र 1:27 मध्ये वाचू शकतास. पत्र 1:27, कलंसीकरण 1:27. लवकर ठीक आहे. असा पहिली स्टेप, खंयचो माणूस खंय येता, ख्रिस्तात. कशात येता, ह्या परफेक्शन नाही असा. परफेक्शन कधी असा की ख्रिस्त जो महिमेची आशा असा तो तुमच्यात राहता. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्त तुमच्यात, कोणात, बोला ख्रिस्त माझ्यात. बोला ख्रिस्त माझ्यात, ख्रिस्त माझ्यात, ख्रिस्त माझ्यात. ख्रिस्त माझ्याचा अर्थ काय असा, ख्रिस्त तुमका चालवता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही कोणाच्या वशमध्ये असास, ख्रिस्ताच्या वशमध्ये असास. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पहिल्यांदा कोणाच्या वशमध्ये होतास, कराच्या वशमध्ये. तुम्ही कोणाच्या वशमध्ये असास, ख्रिस्ताच्या वशमध्ये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याच तुम्ही एक आपण काय म्हणतो, आत्म्यांका जिंकणं. तर खसून सोडवचा असा, करासून सोडवून त्याच्या आतमध्ये काय विकसित करूचा असा, परमेश्वराचो स्वभाव.
पहिल्या केसमध्ये पण तुमका प्रार्थना करूची असत. शैतानाच्या हातात मी त्याच्या जीवनावरसून कापतय. जो सुवार्तिक ऐकतलो येशू ख्रिस्ताच्या नावात. तर त्यांनी ऐकाक सुरू केल्यानंतर आता पण तुमची प्रार्थना संपलेली नाही असत. तुमची प्रार्थना बदललेली असत. त्यातमध्ये ख्रिस्त काय होत जाता, विकसित होत जाता. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. परमेश्वराच्या स्वभावात वाढत जाता असा, हालेलुया. ते समजायचे डोळे काय होत जातात, उघडत जातं असत. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. करून बघा, जर तुम्ही अशा प्रकारे प्रार्थना केला असतास, ज्या त्रासून तुम्ही जातास कदाचित तुम्ही नाही गेला असतास. जर तुमका जर हे प्रार्थना येते तर. पण खूपशे लोक असतात ज्यांना नाही माहिती असा, तर ते पूर्ण जीवन काय करत राहतात, संघर्ष. आजारासून जाऊन दुसऱ्या आजारात, आजारासून बाहेर येऊन तिसऱ्या आजारात. त्यांना नाही माहिती की त्या माणसाच्या आतमध्ये त्यांना काय निर्माण करूचा असा, समज. तुमच्या घरात कोणतरी आजारी असा, तुम्ही प्रार्थना करतास नाही की ह्यो आपल्या ख्रिस्तात आपल्या चंगाईक समजता की ख्रिस्त आतमध्ये असण्याचा अर्थ काय असा. माणसाच्या आतमध्ये जर ही समज ही विकसित झाली, ख्रिस्त आतमध्ये असण्याचा अर्थ काय असा, माणसाच्या आजाराचा शेवटचा दिवस असतो. प्रेज द लॉर्ड. याच कारण असं की तुम्ही मका आजारी नाही करू शकणार, आजारी नाही होऊ शकणार, पॉसिबल. मका माहित आहे की ख्रिस्त माझ्यावर राहता. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. ख्रिस्ताच्या नियंत्रणामध्ये असं. कोणाच्या नियंत्रणामध्ये असं, नियंत्रणामध्ये असं. मका माहित आहे मी चुकीच्या रस्त्यांवरती नाही जाऊ शकणार. परमेश्वराने माझी सहायता केली ना असं. तरी चुकीच्या रस्त्यांवरती गेलेच नाही असं. जे चुकी लोक करी होते ते मी माझ्यापासून नाही झाले, कधीच नाही झाले. पण तरुण होतोय दिवस, पण लग्न नाही झालेला. तर माझ्याकडून जे चुकी नाही झाले दुसरे लोक करी होते. कशा? कारण मी कोणात होतोय, तर माझ्यात होतो. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्त माझ्यात तो मका चलय होतो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. हालेलुया. बोल, समजलं तुमका? जिंकायचा काय असा, कराच्या वशमधून सोडून कशात आणणार, परमेश्वराच्या राज्यात आणणार. त्यांच्यामध्ये काय निर्माण करणार, ख्रिस्त निर्माण करणार. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्ताक परिपक्व करणार. हालेलुया. असा हे आवश्यक कशाक असा, येशू ख्रिस्तान सांगितल्यान म्हणून गरजेचा असा. आता कोणाक विचारलास मास्क गरजेचा कशाक असा, सहकारने सांगितल्यान असा, खरा नाही असा. विचारा की मास्क लावणं काय असा, चुकीचा असा. वैज्ञानिक रूपान, चिकित्सक रूपान मास्क लावणं काय असा, चुकीचा असा. पण कशाक मास्क लावचा लागता, कोणी सांगितलं नसा, सरकारने. तेव्हा काय असता, चुकीचा. प्रेज द लॉर्ड. खूपशे लोक सांगतात आत्मिक जिंकणं गरजेचं कशाक असा, येशून सांगितलं नसा. प्रेज द लॉर्ड. कोणी सांगितलं नसा, कोणी सांगितलं नसा. नाही, येशू चुकीचा नाही सांगणार, येशू चुकीचा नाही सांगणार. ते 28 अध्याय 19 वचन, ते 28 अध्याय 19 वचन चुकीचं नाही सांगणार. 100% तुम्ही जावा आणि सगळ्या जातीच्या लोकांका चेले बनवा. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. काय सांगितलं, सगळ्या जातीच्या लोकांका चेले बनवा. म्हणजे त्यांना काय करा, सुवार्ता सांगा, त्यांना येशूबद्दल सांगा, त्यांना पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावात काय देवा, बाप्तिस्मा देवा. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. हे आमका करू कोणी सांगितलं नसा, आत्म्याका जिंका येशून सांगितलं नसा. ज्यांका सांगा आत्म्याका जिंका येशून सांगितलं नसा. तर आवश्यक कशा कसा, कारण कोणी सांगितलं नसा, येशून सांगितल्यान. पुढचं वचन वाचू शकतास, दानियेल 12 अध्याय 3 वचन. दानियेल 12 अध्याय 3 वचन. दानियेल. शिकवणाऱ्याची चमक आकाशमंडलासारखी असतली आणि जे खूप जणांका सत्यनिष्ठ बनवतात कायम ताऱ्यांसारखे प्रकाशमान होतले. प्रेज द लॉर्ड. ते खूप जणांका काय बनवतात, सत्यनिष्ठ. काय बनवतात, सत्यनिष्ठ. मी तुमका सांगितले सत्यनिष्ठाचा अर्थ काय असा, परमेश्वराचो स्वभाव, परमेश्वराचो स्वभाव. प्रेज द लॉर्ड. तर तो सांगता जे आत्म्यांका जिंकतले ते कायमसाठी चमकतले. प्रेज द लॉर्ड. त्यांचं नाव सुवर्ण अक्षरात लिहिला जातला. हालेलुया. लिहिला जातला सुवर्ण अक्षरामध्ये लिहिला असा. खूप जणांका सत्यनिष्ठ बनवतात ते कायम ताऱ्यांसारखे काय राहतले, प्रकाशमान. या ना की तुम्ही तारो बनतलास, बरोबर असा बोले ना, आम्ही तारो बनतलो आणि चमकतलो, असं नाही. असा मी ताऱ्यांसारखे. कोणासारखे, ओ बॉय, स्वतः ओ बॉय. कसं सांगू मी तुमका स्वर्ग काय असा. प्रेज द लॉर्ड. जेव्हा आपण स्वर्गात असतलो तेव्हा आमका लाईटची गरज नसतली, लाईट आमच्या आत्मसून निघत असतली. हा काश मी तुमका सांगू शकतो की हे स्वर्ग काय असा. टाइम लागतो, आज नाही सांगणे, कधी नंतर.
बरोबर आहे ना. खूप भारी स्क्रिप्चर असता. आम्ही काय होतलो तारे जसे प्रकाश देतात ना, ताऱ्यांचा प्रकाश खूप जास्त असता, तो कमी दिसता कारण ते खूप लांब असत. स्वर्गात आमका लाईट नाही लावची लागतली. स्वर्गात आमका काहीतरी बल्ब नाही फिक्स करूचो लागतलो. स्वतः आमच्या आतपासून काय निघत असतली लाईट, याचा ह्योच अर्थ असा. कायम ताऱ्यांसारखे काय होतले प्रकाशमान. आणि जेवढे जास्त आत्मा तुम्ही जिंकतालास तेवढंच तुमच्या आतपासून जास्त प्रकाश निघत असतो. प्रेज द लॉर्ड. डिसाईड करतालास की तुम्ही खयच्या वॅटचो बल्ब असतालास, 0 वॅटचो, 10 वॅटचो, 20 वॅटचो, 100 वॅटचो का 1000 वॅटचो. या कशावर डिपेंड असा तुम्ही किती आत्म्यांका जिंकता असास. ऐकतास तुम्ही का माहिती आहे मी काय सांगतोय, लिहिलं असा वाचा. आणि खूप जणांका सत्यनिष्ठ बनवतास ते कायम ताऱ्यांसारखे. कोणासारखे? काय तारो बनतले. काय लिहिलं असं होय, ताऱ्यांसारखे काय तारो बनतले. तर आईन खोटा बोललेला, बाबू तू मरतलस तर तारो बनतलस. खोटा बोलतो तू. तर आपण तारो नाही बनतलो. मी कोणासारखे चमकतलो, तो पप्पा तारो बनले वरती चमकतात. बरो काय असा. इज द लॉर्ड यू नो. तर त्या तुम्ही त्या गोष्टींवरती विश्वास नको करू. ते फक्त गोष्टी असत. काय असत, एकोतो राजा एकोतो राणी, दोघाही मेली संपली कहाणी. आणि तुम्ही आता तारो नाही बनतलो असो, बरोबर असा. प्रेज द लॉर्ड. कोणासारखे चमकतलो असो. प्रेज द लॉर्ड. किती प्रकाश तुमचा असतलो कोणावर डिपेंड करतलो, तुम्ही किती आत्म्यांका जिंकलास. काही लोक हलके चमकत असतले, काही लोक जास्त चमका इच्छितस का हलकोय. हॅलो, जास्त काय हलके तर आत्म्यांका चक्री जिंकायचं लागतले जास्त. तर नको सांगू की आम्ही एकाकच आणू शकलो. चला एका नंतर दोघांकडे घेऊन यावा. कारण तुमच्यावरती आता असा किती वॅट तुम्ही चमका इच्छितास. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ओके, पुढचा असा योहान 3:16. कशाक आत्म्यांका जिंकणं गरजेचं असा. परमेश्वरान जगावरती असा प्रेम ठेवल्यान तिने आपलं एकुलतो एक पुत्र दिल्यान, तो कोणी त्याच्यावरती विश्वास करीत तो नष्ट नाही होचो. बघताच तुम्ही, जर आपण आत्म्यांका नाही जिंकलो तर लोक काय होतले नष्ट. तुम्ही कोणाक पण नरकात जाताना नाही बघू जास इच्छितालास. नरक खूप वाईट जागा असा. कोणा नको सांगू देऊ की नरक नाही असा. नरक असा वाईट जागा असा. आणि स्वर्गात अप्सरा नाही नाचणत, बरोबर असा. स्वर्गमध्ये जातालास, स्वर्गात जातालास तर अप्सरा तुमची वाट बघतात. काय स्वर्ग झालो, काय स्वर्ग झालो, मुंबईचं कोठं झालो. विचार करून बघा. काहीतरी थडकीन बनवले ना स्वर्ग ना, किती स्वर्ग असा हो. अप्सरा नाचताना भेटले बोले ठरकी किंतु स्वर्ग असा. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराच्या स्वर्गात अप्सरा नाही नाचणार. हालेलुया. बरं असा विचार करून बघा ना, स्वर्गात अप्सरा नाचतात. खाली नाचून पण मन नाही भरलं म्हणून वरती पण नाचवतात जाऊन. ठरकी. प्रेज द लॉर्ड. तर नको सांगू की स्वर्गात अप्सरा भेटलेले. तुझ्या धर्मात शिकवलं जाता या. त्या चक्करमध्ये लोक सुसाईड बॉम्ब लावून मरतात. नाही, तुमका जन्नत भेटली, तुमका जन्नत देतलो. तुमका काय भेटलं स्वर्गात रू अप्सरा. काय असा खोटा नको सांगू. खोटा सांगतात. प्रेज द लॉर्ड. काय सांगतात खोटा. मी त्यांचा वाईट न सांगणे पण खरा सांगतोय. मध्ये पण नाही लिहिला असा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय असा ह्या यांनी त्यांना मूर्ख बनवण्यासाठी खयचो स्वर्ग दाखवलो असा. रूचो स्वर्ग. खयचो स्वर्ग दुरोचो. स्वर्गात कोण चमकतले, मी आणि तुम्ही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. ऐकतास, स्वर्गात मी आणि तुम्ही चमकतालास. जेव्हा वाचवतलो काय करतलो नाही की जेव्हा मारतलो, जेव्हा तुम्ही जितके मारतलास तेवढं तुमका मोठं औदो भेटतलो. ह्या चांगला असा. उलटा शिकवला जाता त्यांना. खयच्या पण धर्मात तुम्ही जावा, प्रेम करा. काय करा शिकवतात, प्रेम करा, प्रेम करा, करा, प्रेम करा. मग धर्माक वाचवासाठी तुम्हाला मारून टाकतात. ह्या चांगला असा. मूर्खपणा असा हो. त्यांना काय सांगितल्यानी प्रेम करा. धर्माक वाचवासाठी दुसऱ्यावाल्यांका ह्यो बरो धर्म तुमचं. कोणतो धर्म भाई. फसवतास. नाही, आम्ही भाजी खातो, तुम्ही मांस खातास, मारून टाका. आता तर शिकवलंच प्रेम करा. ते फक्त मांस खातात म्हणून त्यांना मारून टाका. खायचा प्रेम असा त्याच्यात मारूचा लागता. वाचवला जाता, प्रेमात मारून टाकला. हॅलो,
मग काय करता माणूस? मारता काय वाचवता? काय करता? परमेश्वर काय इच्छिता? परमेश्वरान जगावरती असा प्रेम रेठवल्यान त्यांचो नाश नाही होऊ होयो. तर आम्ही नाही इच्छिनो की कोणी मराक होयो. प्रेज द लॉर्ड. तू सांगू की माझा दुश्मन मराक होयो तुझ्या नावात. खायच्या प्रार्थनेचं उत्तर नाही यावचा. पण तुमचं परमेश्वर नाही इच्छिना की तो मराक होयो. प्रेज द लॉर्ड. आताच तुम्ही प्रभू मी जातोय मारूक माझी सहायता करा की तू मराक होयो. तुला अच्छा पहिले तुझी टांगे तोडते हयसून. हालेलुया. धर्म नाही असा काय नाही असा हो साठी असो वाचवसाठी आम्ही वाचवसाठी असो मारूसाठी नाही असो. लक्षात रावतला बोला आम्ही वाचवसाठी असो. मस्त आता ह्या किती गरजेचं असा. सगळे मारूक लागले तर वाचताला कोण? सांग वाटतं वाचवचा नाही मारूचा असा. आमच्या धर्माच्या विरुद्ध बोललास मारून टाका. कधीच नाही. व्यक्तींच्या विरोधात जेवढा बोलला जाता तेवढा कोणाच्या विरोधात बोलला जाता मी मारलं. आम्ही काय सांगतो? प्रार्थना करतो का वाचवतो. प्रेज द लॉर्ड. ह्यानी समजतं की आम्हीच खराच कोणाक जाणतो परमेश्वराक जाणतो तसं जे योग्य करतो. प्रेज द लॉर्ड. कारण आम्ही कोणाक नष्ट करणार नाही इच्छिना. तर आमच्या शत्रूंसाठी पण काय करतो? प्रार्थना लिवला. परमेश्वरान जगावरती असा प्रेम ठेवल्यान आपला एकुलतो एक पुत्र दिल्यान तो कोणी त्याच्यावरती विश्वास करीत तो नष्ट नाही होयो. तिमोथेयुस 2 अध्याय 1-4 वचन. सगळ्यात पहिलं बोला सगळ्यात पहिला म्हणजे आत्म्यांका जिंकणं काय असा? प्राथमिकता. सगळ्यात पहिलं आग्रह करतोय की ती प्रार्थना धन्यवाद सगळ्या मनुष्यासाठी केलं जाऊ काय. तो प्रार्थना कशाक करता? परमेश्वर आमका कशाक सांगितल्यान प्रार्थना करूसाठी की आपण प्रार्थना करून काय करू गयो? आत्म्यांका जिंका गयो. वाचूया पुढे चला. 2 वचन. त्यांसाठी आणि सगळ्या उंच पदवाल्यांसाठी आम्ही विश्रामात आणि चैनमध्ये भक्तीन आणि गंभीरतेन त्याचा अर्थ असा इमानदारीन पण घालव गयो. पुढे आमच्या उद्धारकर्ता परमेश्वराक चांगला वाटतं आणि पसंत पण येतं. म्हणजे हा आमचा प्रार्थना करणं परमेश्वराक काय वाटतं? चांगला वाटतं आणि पसंत पण येतं. प्रार्थना करणं चांगला वाटतं काय वाईट वाटतं? कोणाक चांगला वाटतं? च्या परमेश्वराक. कोणाक? प्रत्येकाच्या परमेश्वराक चांगला नाही वाटणार. प्रेज द लॉर्ड. लोक तर प्रार्थना करतात आमचा परमेश्वर तुमचा भस्म करतलो. ह्यो खयचो परमेश्वराचो भस्म करतलो. प्रेज द लॉर्ड. आम्ही भस्म करूची प्रार्थना नाही करणं. कसली प्रार्थना करतो? वाचवचे. प्रार्थना करतो वाचवचे. प्रेज द लॉर्ड. 4 वचन. जो इच्छिता सगळ्या माणसांचो उद्धार होयो. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर काय इच्छिता? सगळ्या माणसांचो जो उद्धार होयो. तो खयच्या पण जातीचो काय ना असा दे पण धर्माचो कसाक ना असा दे. परमेश्वर काय इच्छिता याचो काय होयो? उद्धार. कोणाची इच्छा असा? परमेश्वराची. तेच आपण काय जिंकतो? आत्म्यांका. आणि हा आवश्यक असा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता तिसरा असा कोण आत्म्यांका जिंका शकता. 0 पॉइंट काय असा? कोण आत्म्यांका जिंका शकता. 30 ग्रंथपत्र 2 अध्याय वचन. कारण आम्ही त्याचे बनवले गेलेले असो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणाचे बनवले गेलेले असो? बोला मी परमेश्वराचं बनवलं गेलेलो असे. होऊन बोला आपल्या आतंक उठून बोला मी परमेश्वराचं बनवलं गेलेलो असे. होऊन बोला मी परमेश्वराचं बनवलेलो असे. कोणाचे बनवले गेलेले असो? कोणाचे बनवले गेलेले असो? त्या करून बघा M.F. हुसेनची पेंटिंग केली जाता. कारण कोणी बनवली असा? M.F. हुसेनने. मी माहित नाही किती कळतलंय कारण माका कोणी बनवलं असा? परमेश्वरान. प्रेज द लॉर्ड. जग तुमका सांगू शकता तुम्ही खूप बेसुरत असास. तुमचा नाक वाकडा असा. तुम्ही काळे असास. तुम्ही जाडे असास. मी तसं पण असं माका परमेश्वरान बनवलं नसा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि माका माझ्या शरीरान नको बघू. कोणी काही नको बघू. ज्या दिवशी मी खरो दिसान निघतले त्या दिवशी समजतले की माझ्या आतपासून किती प्रकाश येतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ह्यो जो बाहेरचो कलर आहे तो खाण्यापिण्याच्या चक्करमध्ये असा. कोणाच्या चक्करमध्ये असा? जसा खातो पितो तसो कलर होता ना. त्याचा घेणं थोडे ना परमेश्वरान मागा काळू बनवलं नसा. लोक सांगतात परमेश्वरानंच काळू बनवलं नसा. परमेश्वरानंच सफेद बनवलं नसा. ह्या खयची गोष्ट असा? ह्यो काळू माणूस तर कशाक झालो? खाण्यापिण्याच्या चक्करमध्ये. समजलं तुमका? प्रेज द लॉर्ड. कारण काळू तर कलरच नाही असा. काळू रंगच नसता. रंग तर असता काळू. जाऊन सायन्स मध्ये वाच. काळू नसताच. काळ्याक ते काय म्हणतो तर अनुपस्थिती काय म्हणतो आपण काय म्हणतो? काळू रंगच नसता.
प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तस तुम्ही बोला माका परमेश्वरान बनवलं. परमेश्वराचं बनवलं गेलं आहे. परमेश्वराचं बनवलं गेलं आहे. बरोबर ना. तर स्वतः शाहरुख खानच्या समजा नको, कॅटरीना कपची कमी समजा नको. प्रेज द लॉर्ड. फक्त त्यांकाच बनवलं, आमका पण बनवलं ना असं. प्रेज द लॉर्ड. आपण पण तेवढेच सुंदर असो. हालेलुया. समजला तुमका? हॅलो. कोण डिसाईड करताला सुंदर कोण असा? प्रभू. प्रभून कावळं बनवल्यान नाही बनवल्यान, कावळू बनवल्यान. प्रभूक सगळं चांगला वाटतं, तुमका वाईट वाटत असताल कोणतरी. पण बायबल सांगता जेव्हा परमेश्वरान बनवल्यान तेव्हा त्यांनी काय सांगितल्यान? सगळा चांगला का काही चांगला असा? काय जर जनावरं चांगली आहेत तर माहित नाही की तुम्ही आणि मी किती चांगले असो. तर वटवागू अस्वल पण चांगला असा. परमेश्वरान बोललो, परमेश्वरान सगळ्यांना बनवलं आणि काय सांगितल्यान? सगळं काय असा? बोले जनावरं चांगली आहेत तर माहित नाही की तुम्ही आणि मी किती चांगले असो. की ओ ओ ओ त्यापेक्षा चांगलं तो कुत्रो असा. कुत्रो तुमच्यापेक्षा चांगलो नाही असा. कुत्रो चांगलो आपण तुमच्यापेक्षा चांगलो नाही असा. इज द लॉर्ड. हालेलुया. बरं माका परमेश्वरान बनवल्यान, परमेश्वरान बनवल्यान असा. बरोबर ना. बरोबर ना. तर तुम्ही आपली छाती फुगवून तोंड उठवून बोला शकता मग कोणी बनवलं असा? परमेश्वरा. कोण कोण काय समजतास का असाच? बोला भाऊ. परमेश्वरान बनवलं असा. पुरेसा. बनवलं असा. कोणी बनवलं असा? तर कारण आपण त्याचे बनवलेले असो आणि ख्रिस्त येशूमध्ये त्या भल्या कामांसाठी, बोला भल्या कामांसाठी, भल्या कामांसाठी सृजले गेलं. एका परमेश्वरानं पहिल्यापासूनच आमका करूसाठी तयार केल्यान. कोणासाठी? तुमच्यासाठी. म्हणजे आत्म्यांका जिंकाचं काम परमेश्वरानं पहिल्यापासून कोणासाठी तयार केल्यान? तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी. कारण आपण बघितलं या भल्या कामाचा ना, ह्या भला काम कोणाक तरी मृत्यूपासून वाचवणं, नरकापासून वाचवणं चांगला काम होतं काय वाईट काम होतं? आणि परमेश्वराने ह्या काम कोणाक दिल्यान? माका आणि तुमका. तर नको म्हणा की आम्ही शिकलेले नाही असं, तुमच्याकडून आत्मे नाही जिंकले जातले, तुमच्याकडून न्याय नाही होताला. होताला भरपूर जे अशा असत त्यांच्यावरून तुम्हीच पोहोचू शकतात. आम्ही कधीच नाही पोहोचू शकणार. कदाचित तुम्ही रस्त्यावर झाडू मारतास, खूप सर्व झाडू मारणाऱ्यांचा ग्रुप असा, त्यांच्यापर्यंत मी कधीच नाही पोहोचायचं आहे. कारण ते सकाळी 4 वाजता उठून झाडू मारतं, कदाचित सकाळी 4 वाजता उठून अजून काहीतरी करतंय, 4 पासून 12 पर्यंत काम करतं आणि घराकडे जातं. त्यांच्यापर्यंत कधीच नाही पोहोचू शकणार. तर तुम्ही भाजी विकताच, भाजीवाले सकाळी 5 वाजता उठतात, नाही उठणार भाजी विकतात, मी त्यांच्यापर्यंत कधीच नाही पोहोचू शकणार. त्यापर्यंत तुम्ही पोहोचू शकतास. तर जर मी एकटो पोचतलोय तर माहित नाही कितीपर्यंत पोचतलोय. विचार करून बघा. मला फक्त हिंदी येता, दुसरा मराठी येता, तिसरा इंग्लिश येता. तेलुगू माणूस माझं ऐकतलो नाही ऐकायचो. तमिळवाल्याक तर मी काय समजावत नाही शकणार. तर आपण सगळे आवश्यक असो. आमका सगळ्यांका आत्म्यांका जिंकायचा असा. प्रेज द लॉर्ड. तुम्ही आत्म्यांका जिंकण्याच्या लायक असा. बोला मी आत्म्यांका जिंकण्याच्या लायक असे. ऐकताच तुम्ही? परमेश्वर आमका बनवलं नसतं की आम्ही काय करू? भल्या कामं का करू कयो? काय करू कयो? काय करू? अंधकाराच्या वशमधून सोडवू कयो. प्रेज द लॉर्ड. 1 पेत्र 2 अध्याय आणि 9 वचन. पण तुम्ही एक निवडलेले वंश, राजपदधारी याजकांचो समाज. ओ बॉय. हालेलुया. काय काय उपाधी दिल्यान प्रभून. प्रेज द लॉर्ड. लोक आमका खयची उपाधी देतात? तो डॅम्बिस, बेकार. प्रभू खयची उपाधी देता? पडलेलो वंश. काय देता? राजसी लोक, याजकांचो समाज, पवित्र लोक, परमेश्वराची निज प्रजा असास. त्यासाठी की ती ज्यांनी तुमका अंधकारामधसून खयसून, आता आपण वाचलो ना, आपल्या काय केलं? अंधकारासून खय बोलवल्यान? ज्योतीमध्ये. की आपण काय करू? त्याच्या गुणांक प्रकट करू. काय करू कयो? प्रभू काय करता? अंधकारासून खय बोलवता? ज्योतीमध्ये. खय बोलवता? तर आपण पण काय करतो? अंधकारापासून खय बोलवतो? ज्योतीमध्ये. कारण आपण कोणासारखे असो? आपल्या प्रभू सारखे असो. आपण त्याचे गुण दाखवतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमच्या आतमध्ये कोणाचे गुण असत? आमच्या स्वर्गीय पित्याचे. हालेलुया. ऐकतास? कोणाचे गुण असत? आमच्या स्वर्गीय पिताचे. आमच्या स्वर्गीय पित्याने आमका खयसून काढल्यान? अंधकारामधसून ज्योतीमध्ये. आता आपण पण काय करतो? लोकांका अंधकारामधसून खय काढतो? ज्योतीमध्ये. त्या कोणाचा काम असा? आपल्या सगळ्यांचा. कोणाचा काम? तर पास्टरचं काम नाही असा, तर लीडरचं काम नाही असा. कोणाचं काम का असा? सगळ्यांचा. कारण असं की तुम्ही रिकामे नाही बसू शकणार. प्रेज द लॉर्ड.
तुमका वेळ काढूचो लागतो लोकांसाठी प्रार्थना करूसाठी, तुमका येशू ख्रिस्ताबद्दल सांगूसाठी. प्रेज द लॉर्ड. तुमका ना माहिती की तुम्ही काय जीवना बदलू शकतास. रात्रीचीच गोष्ट असा, म्हाका कोणाचा तरी फोन येतो एका मुलाचो. तुमका माहिती का आम्ही सुसाईड प्रिव्हेंशनवरती काम करतो. तर त्या मुलाचो फोन येलो. सांगल्यान सर म्हाका आयझॅक अगरवाला बरोबर बोलायचं असा. ते सांगले सांग म्हाका काय बोलायचं असा. तो म्हाका तांकां सांगूचं असा की त्यांनी माझं जीवन वाचवल्यानी. आम्ही विचारलो काय झाला. त्यांनी सांगल्यान 3 वर्षापूर्वी जेव्हा मी 9th स्टँडर्डमध्ये होतोय तेव्हा सर माझ्या स्कूलमध्ये लेक्चर घेऊन गेलेले आणि त्यांनी आमका सुसाईड प्रिव्हेंशनच्या बद्दल शिकवल्यानी. त्या एका तासात मला त्यांनी जीवन बदलल्यानी. तर गेल्या महिन्यात त्यांनी सांगितल्यान माझं ब्रेकअप झालो. 2 तारखेक 2 नोव्हेंबरला मी माझं मन बनवलंय, मी आत्महत्या करतलंय. सर जा 3 वर्षापूर्वी शिकवून गेलेले डोक्यात फिरा होता. सरांनी सांगितलेलं की नाही, जर तुम्ही हा लेक्चर अटेंड केलास तर मरतालाच नाही, जर तुम्ही हा लेक्चर अटेंड केलास तर वाचा शकतास. तेव्हा मी कोणाक तरी शोधूक सुरू केलंय जो म्हाका वाचयत. तर मी आज जिवंत असं मी सरांका सांगूक इच्छितय की जर त्यांनी म्हाका नाही सांगितल्यानी असता की वाचना संभव असा तर मी आज वाचलं नसतंय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. टाळी तर वाजू शकता असं ना. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर तुमका ना माहिती आहे की तुम्ही काय करतास. माहित नाही की तुम्ही किती जणांचे जीवन वाचवतास, किती जणांका अंधकारातून सोडवतास, किती जणांका काढतास, किती जणांका गरिबीतून काढतास. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सगळ्यात सन्माननीय काम असा. बाजूंका सांगा सगळ्यात सन्माननीय काम असा. शेवटचो पॉईंट असा, आपल्या सोल विनिंगच्या कामाक सिद्ध कसा करूचा असा. काय करूचा असा. परफेक्ट कसा करूचा असा. काय करूचा असा. तर त्याचे 7 पावलं असत. लवकर लवकर लिहून घ्यावा. पहिला असा आत्म्यान भारान राहावा. पहिला काम काय असा. मध्ये पहिला काम काय होता. अंधकाराच्या वसमधून सोडून खय घेऊन जाणं. तर आपण शिकलो. आता आपण 4थ्या पॉईंटमध्ये असो की आमच्या आत्म्याक जिंकायच्या कामाक आपण परफेक्ट कसा करू. काय करू. जेव्हा तुम्ही सुरुवातीक चपाती बनवायची तेव्हा कशी पण बनायची, पण नंतर तुम्ही काय केलास. परफेक्ट नाही केलास. काय तसंच बनणार राहिलो भारताचा नक्षा. तर गोल होक सुरुवात झाली ना एक दिवशी. तर आता आपण आत्म्याक जिंकाक शिकलो. आता आपण काय करतो. आत्म्याक जिंकायच्या कामाक काय करतो. परफेक्ट. काय करतो. परफेक्ट करण्यात किती पावलं असत. 7 पावला. पहिलो असा आत्म्यान भरान रावणा. कोणी खेनी भरान राहा. तर कसा त्या मुलाक 3 वर्षानंतर माझी गोष्ट आठवली. कारण जेव्हा मी त्याच्यामध्ये बोललेलोय खेना भरान केलेलं आत्म्यान. जेव्हा तुम्ही आत्म्यान भरान कोणाकडे तरी बोलतास माणूस कधी गोष्ट विसरणार नाही. तुमच्याबरोबर कधीच पण तेव्हा असा होत असताना कधी गोष्ट तुमका परत माझी आठवत असतील तुमच्या कानामध्ये. होता काय नाही हो ना. होत असता तुमका पास्टरांच्या आवाज येता. तुम्ही आधार नाही होऊ शकणार. काय घेता का माझ्या कानामध्ये. नंका येता नाही ना. अशा घेता. मी तुमच्याकडे बोला होतोय खेनी भरण करी होतोय आत्म्यान. जेव्हा मी जी गोष्टी तुमच्या आत्म्यासोबत केलेलं आहे डोक्यान नाही केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. जेव्हा तुम्ही आत्म्याक जिंकतास तुम्ही कोणी खेनी भरण करतास आत्म्यान. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दुसरा असा संदेशाक समजा. काय करा. संदेशाक समजा. तो सांगू की हो माका समजणार नाही. समजा की आम्ही काय सांगूचो प्रयत्न करतो. संदेशाक समजा. दुसरं पॉइंट. तिसरो असा संदेशाक समजावा. पहिला काय असा आत्म्यान भरान राहा. दुसरा काय असा संदेशाक समजा. तिसरा असा संदेशाक समजावा. जर समजवलाच नाही तर माणूस कधी नाही समजायचो. प्रेज द लॉर्ड. तर तुम्ही नाही समजलास तर समजावक पण नाही शकणार. प्रेज द लॉर्ड. तर तुमका मेहनत करूची लागतली. काय करूची लागतली. फक्त संडेचा चर्च पुरेसा नसतला. तुमका तर फाउंडेशन स्कूलचा लागतला. फक्त संडेचा चर्च पुरेसा नसतला. तुमका वेनसडेच्या चर्चला पण बघूचा लागतला. आपण पुरेसा नसतला. तुमका रोज तुमची रॅप्सोडी वाचूची लागतली. आपण पुरेसा नसतला. तुमका खय जावचं लागतला. सेल सिस्टम मध्ये जावचं लागतला. प्रेज द लॉर्ड. की तुम्ही काय करू खयास. वचनाक समजा खयास. काय करू खयास. वचनाक समजा खयास. दुसरा काय असा वचनाक समजवा. होता काय असा त्यांना उद्धारात घेऊन यावा. कशात घेऊन यावा. आपल्या उद्धाराची प्रार्थना येताना करतो ना आपण होय की येशू ख्रिस्त आम्ही माझ्या प्रभूच्या रूपात ग्रहण करतोय. ही वास्तविकता संग्रहाच्या 76व्या पेजवरती असा. तर तुम्ही काय करतास त्यांना कशामध्ये घेऊन जातास. उद्धारात. 4थो पॉईंट. 5वो असा त्यांना कुटुंबाबद्दल सांगा. कोणाबद्दल सांगा. खायचा कुटुंब. चर्चचा कुटुंब. खायचा कुटुंब. चर्चचा कुटुंब. त्यांना सांगा ही लीडर असा होय.
असं काय रस्ता होय, असा होता होय, एवढा चांगला होता होय, ता होता. काय करा, कुटुंबाविषयी सांगा. कशी तरी लिडराक आणून भेटवा. तो मी आत्म्याक जिंकून आणलंय, तुमका भेटाक इच्छिता. त्यांका काय करा, कुटुंबात इंट्रोड्यूस करवा. काय करा, हॅलो, कोणाची कधी वहिनी इली? अरे इली असतील ना कुटुंबात वहिनी, नाही इली काय? तर वहिनी जेव्हा इली तेव्हा काय झाला? वहिनी तुमका भेटाक गेली का तुम्ही वहिनीक भेटाक गेलेलास? हॅलो, तुम्ही गेलास ना, तुला चला वहिनी इथे चला जाऊन भेटूया. तसाच कोणतरी नवीन माणूस आहे, तुम्ही जाऊन भेटत आहे का? प्रेज द लॉर्ड. बरोबर असा की आपण जुन्याचा हात पकडलास आणि निघान गेलास. समजला तुमका? नवीनांचं स्वागत करूचा आमका काय समजत की आपण त्यांचा काय असा घर असा. प्रेज द लॉर्ड. तर ते लांबसून बाहेरसून येते आणि बाहेरसून पळून जातले, तुमच्याकडे बोलणतच नाही. बोलण्याचं अर्थ नाही की चपाती भाजी सगळा पूर्ण बोलत राहावं का ते. बुद्धी पण असा हा ना, विचारतास कसं असं भावा, काय करतं, त्रास असा तरी तर करूच शकतास ना, त्याची मदत करू शकतास, त्याच्यासाठी प्रार्थना करू शकतास. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 6व्या असा त्यांका पुढे वाढवणाऱ्या स्ट्रक्चरमध्ये ठेवा. कशामध्ये ठेवा? विकासाच्या स्ट्रक्चरमध्ये. काय हो विकास. पहिला काय असा फाउंडेशन स्कूल, दुसरा काय असा बाप्तिस्मा, तिसरा काय असा सेल स्ट्रक्चर. त्यांना या सगळ्या स्ट्रक्चरमध्ये ठेवा की त्यांचं काय होतं हो कोयो विकास. काय हो कोयो नाही ठेवा. त्यांना फक्त अंधकरण सोडवणं पुरेसा नाही असा. त्यांच्या आतमध्ये काय बनायचं असा? परमेश्वराचा स्वभाव बनना बाकी असा. तर त्यांना आम्ही मध्येच सोडलं होतं, ते काय होतले? परत जातले आणि परत कोणाच्या वशमध्ये येतले? शैतानाच्या वशमध्ये, आणि जास्त खतरनाक होतले. प्रेज द लॉर्ड. तस तुम्ही काय होतले? जास्त खतरनाक. त्यांना आम्ही रस्त्यावर आणून सोडूक नाही शकलो. प्रेज द लॉर्ड. आणि 7व्या असा त्यांना काय बनवा? लीडर बनवा. काय बनवा? काय बनवा? तो का असा त्यांना काय बनवा? लीडर. तर तुमच्या सेलमध्ये मेंबर नसा कोय, तुमच्या सेलमध्ये असं काही लीडर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण जेव्हा एक माणूस लीडर बनता आता त्याच्या मागे जाण्याचा रस्ता काय होता? बंद. येशू ख्रिस्त जेवढ्यांका पण भेटलो त्यांनी सगळ्यांना काय बनवल्या? लीडर. येशू ख्रिस्ताचे 12 चेले काय म्हणले? लीडर. त्यांनी कोणाक मेंबर सोडल्यान काय? कोणाक मेंबर सोडल्यान काय? तर तुम्ही पण जगा जिंकतास तर काय बनवतास? लीडर. आणि पहिल्यांदा तुम्ही पण काय बनतास? लीडर. सांगू आम्ही लीडर कशाक बनलो? परमेश्वर इच्छिता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाही माका मेंबरच सोडा, लीडर नाही बनायचा असा. लीडर तर बनायचा लागतला. नाही 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 काम असा, लीडर तर बनायचाच लागतला. कशाक बनायचा लागतला? की तुम्ही काय हो कयास? पूर्ण तरीकेन कराच्या वशमधून निघान खय येऊ कयास? परमेश्वराच्या राज्यात येऊ कयास. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. उठू आपल्या आतंकाने, करा अन्य भाषेत प्रार्थना. बोला अन्य भाषेत, बोला बोला अन्य भाषेत. परमेश्वराचा धन्यवाद देवा या वचनासाठी. आणि तुम्ही पण आत्म्यांका जिंकतास. झिकेबुश शांद्रलहा झेकेबुश. धन्यवाद देवा परमेश्वराचो. धन्यवाद देवा परमेश्वराचो त्याच्या तुम्ही शिकलास आणि तुम्ही या गोष्टींका वापरतास येशू ख्रिस्ताच्या नावात. धन्यवाद देवा परमेश्वराचो. धन्यवाद देवा परमेश्वराचो. धन्यवाद देवा. धन्यवाद देवा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जरा टाळी वाजवू शकतास येशू ख्रिस्तासाठी. जर तुम्ही पहिल्यांदा इलास तर आम्ही तुमचं स्वागत चितो उभे राहू शकतास. जर तुम्ही पहिल्यांदा इलास जरा टाळी वाजवू शकता, आम्ही यांचं स्वागत करतलो. थँक्यू. 1 मिनिट अजून एकदा उभे राहा. मी इच्छिते की तुम्ही ह्या प्रार्थनेपासून करा. बरोबर ना? तुमची सहायता करतली. काय होतलास? पावलामध्ये येतलास, अकरासून सुटान बाहेर येतलास. आम्ही तुमच्यासोबत करत राहतलो. प्रेज द लॉर्ड. तर या प्रार्थनेक माझ्या मागसून तोंडान बोला, डोळ्यांका बंद करून बोला. हे प्रिय पिता परमेश्वर, मी तुमच्याकडे येतोय येशूच्या नावात. तुमचं वचन सांगता. बोला आपल्या तोंडान बोला. तुमचं वचन सांगता. येशूचं नाव घेतलो, उद्धार मिळवतलो. मी विश्वास करतोय की येशू ख्रिस्त जिवंत परमेश्वराचो जिवंत पुत्र असा आणि आज मी त्याका बोलवतोय माझ्या जीवनात माझं प्रभू होसाठी, माझं स्वामी होसाठी. मी विश्वास करतोय की तू माझ्यासाठी मेलो, गाडलो गेलो
आणि परमेश्वरान त्याका मेलेल्यातसून तिसऱ्या दिवशी जिवंत केल्यान आज मी विश्वासाच्या द्वारे आपल्या आत परमेश्वराच्या जीवनाक ग्रहण करतय. आजपासून मी वाचला असय, आजपासून मी परमेश्वराची संतान असय. धन्यवाद परमेश्वर माका वाचवसाठी. येशूच्या नावात आमीन. जोरात टाळ्या वाजवू शकतो आपण यांच्यासाठी. तर स्वागत आहे तुमचा परमेश्वराच्या राज्यात. आणि तुम्ही पण अंधकाराच्या वशमधून सोडून खै इलास, परमेश्वराच्या राज्यात इलासास. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुम्ही आमचा प्रोग्राम बघितलास तर आमची डिटेल स्क्रीनवरती असा. आमका सांगू शकतास की प्रेज द लॉर्ड. मी प्रार्थना करते की ह्याच्यात तुम्ही पश्चात परमेश्वराला प्रार्थना करते मी तुमच्या प्रत्येक त्या मुलासाठी ज्यांनी आताच आपला येशू ख्रिस्ताक जीवन दिले नाही असा. येशू ख्रिस्ताचं नाव त्यांच्यावरती कायमसाठी बोलतं. येशू ख्रिस्ताच्या नावात शैतानाचा त्यांच्यावरती आता कायक अधिकार नाही असा. येशू ख्रिस्ताच्या नावात धन्यवाद देते प्रभू. तुमका आशीष देते तुमच्या आत्म्याच्या द्वारे, तुमच्या बुद्धीच्या द्वारे, तुमच्या अनुग्रहाच्या द्वारे, समजेच्या द्वारे. येशू ख्रिस्ताच्या नावात आशिषित असत. या प्रार्थनेक येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमीन. प्रेज द लॉर्ड. तुला टाळी वाजवू शकतो परत एकदा. वेळ असा आपली भेट, आपलं दशमांश, आपली पार्टनरशिप देवचो. का विश्वास आहे की तुम्ही आपल्या भेटीबरोबर तयार असास. डिटेल स्क्रीनवरती पण असा. थंय पण तुम्ही आपली भेट देऊ शकतास. आपल्या कॉलरचं स्वागत करतलं, ती आपली सहाय्यता करतली आपली भेट देऊसाठी. थँक्यू व्हेरी मच. गॉड ब्लेस यू. तू असं कारंजा मी जगतय आणि चलतय. तू असं कारंजा मी जगतय आणि चलतय. स्वामी येशू तू असं कारंजा मी जगतय आणि चलतय. स्वामी येशू तू असं कारंजा मी जगतय आणि चलतय. तू असं कारंजा मी जगतय आणि चलतय. तू असं कारंजा मी जगतय आणि चलतय. स्वामी येशू तू असं कारंजा मी जगतय आणि चलतय. स्वामी येशू तू असं कारंजा मी जगतय आणि चलतय. तू असं स्तंभ जो माझ्या जीवनाचो असा आधार. तू असं स्तंभ जो माझ्या जीवनाचो असा आधार. स्वामी येशू तू असं स्तंभ जो माझ्या जीवनाचो असा आधार. स्वामी येशू तू असं स्तंभ जो माझ्या जीवनाचो असा आधार. तू असं स्तंभ जो माझ्या जीवनाचो असा आधार. तू असं स्तंभ जो माझ्या जीवनाचो असा आधार. स्वामी येशू तू असं स्तंभ जो माझ्या जीवनाचो असा आधार. स्वामी येशू तू असं स्तंभ जो माझ्या जीवनाचो असा आधार. स्वामी येशू तू असं स्तंभ जो माझ्या जीवनाचो असा आधार. स्वामी येशू तू असं स्तंभ जो माझ्या जीवनाचो असा आधार. ओके, आपण प्रार्थना करतलो भेटीसाठी. धन्यवाद देतो परमेश्वर या भेटीचो आणि अनुग्रह आणि अवसर देवसाठी. ही भेट तुमच्या आत्म्याच्या द्वारे पवित्र असा. असं आम्ही दिलं ह्याची वाढलेली फळं आमच्याकडे वेगाने येतात येशू ख्रिस्ताच्या नावात. आम्ही ह्या भेटींवरती तुमच्या आशिषांचं आव्हान करतो आणि घोषणा करतो ही भेट तुमच्या राज्यात वेगानं पुढे वाढवता. या प्रार्थनेक येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमीन. हालेलुया. असा अनाउन्समेंटचो खूपच इम्पॉर्टंट अनाउन्समेंट असत. शुभ संदेश टीव्हीवरती प्रोग्राम येता जे का तुम्ही बघू शकतास.
वेन्सडे घेतात सकाळी 7:30 पासून 8 पर्यंत. सॅटर्डे घेता सकाळी 10 वाजता हिंदीमध्ये. ख्रिस्तचो प्रोग्राम येता बघा नक्कीच. त्याच्यानंतर भैरांसाठी पण आमच्याकडे चर्च असा. प्रेज द लॉर्ड. तेका वापरा. त्याच्यानंतर आमचा चिल्ड्रन चर्च असा. टीनेजर्ससाठी असा. टीनेजरचा चर्च खूपच इम्पॉर्टंट असा. थंय आम्ही टीनेजरच्या प्रश्नांची उत्तरं देतो. ते कदाचित तुमकां विचारतीत. जर तुम्ही उत्तर दिलास तर त्या प्रकारे नाही देऊ शकणार जशा प्रकारे आम्ही देऊ शकतो. प्रेज द लॉर्ड. तर आई वडिलांसारखे तुमच्यासाठी खूप चांगला असा. जेव्हा मुलं तुमका प्रश्न विचारतात तेव्हा तुमका माहित असतं की बोलायचा काय असा. असं ना तर जर आई बाबा तरी असतात तरी पण त्या टीनेजर्सला प्रोग्रामला जाऊन तुम्ही बघा शकता. एज्युकेटिव्ह असा. जो सेगमेंट खूप एज्युकेटिव्ह असा. तुमचं जीवन काय करू शकता. तुमच्या मुलांच्या वाढवण्यात तुमची सहायता करू शकता. आणि जे प्रश्न असत जे टीनेजर्सकडे असत सकाळी दुपारी संध्याकाळी लोकांकडे उत्तरा नाही असत. तर आम्ही जे उत्तरं दिलं ती खूप परमेश्वराच्या बुद्धीने दिलं असं तर तुमची खूप सहायता करताला एक आईबाबांच्या रूपात. आणि जर टीनेजर असाच तर खूप सहायता करताला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वेळ असा आपण उभे राहतलो. परमेश्वराचा धन्यवाद देतलो. आपल्या पवित्र हातांका उठवून परमेश्वराचा धन्यवाद देवा. परमेश्वराचा धन्यवाद देवा. दयेसाठी करुणेसाठी धन्यवाद देवा. आणि या प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमीन. परमपितेचा प्रेम, प्रभू येशू ख्रिस्ताचो अनुग्रह आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आमच्या वांगडा कायमसाठी बनत रावतली. येशू ख्रिस्ताच्या नावात. आमेन. थँक यू व्हेरी मच. गॉड ब्लेस यू. Subscribe to our channel, hit the bell icon, like, comment and share. Thank you and God bless you.